की जनरली आपण तालवाद्य बघतो, एखादा गायक घेतो आणि तो फक्त धादिंदा वाजवत राहतो, किंवा इलेक्ट्रिक तंबोरे आलेले आहेत की जे तंबोरे ट्यून होतात तुमच्या पिचनुसार, काळी काळी 1 पांढरी 2 वगैरे वगैरे. पण सूर दाखवणारा प्रकार मी आतापर्यंत कधीच बघितलेला नव्हता, जो हे मला खूप महत्वाचं वाटतं. कसं होतं हे वर्क? आता मी जो स्वर गाईन तो दाखवेल. सा, हा करेक्ट लागला, हा परफेक्ट स्वर लागला. करेक्ट. तो जर कमी लागला, सा, रे, आता शुद्ध रे नाहीये रागात. रे, चूक. ओ, ग, म, तो असा तुम्हाला स्वर दाखवतो. एक ते दाखवताना ग्रीन थिन होते आणि मग ब्रॉड होते, ते काय? हा, सो जर परफेक्ट लागला की जो निळा किंवा ऑरेंज आहे आर्क, ती पूर्ण सर्कल होते पण ती थिन राहते. आणि तो थोड्या वेळ तुम्ही जर परफेक्टली धरून ठेवलात, सस्टेन केलात, तर तो म्हणजे ठहराव त्याच्यावरती जो असला पाहिजे तो फॅट ब्रॉड होतो एकदम, आणि त्यांनी खूप सॅटिस्फॅक्शन वाढतं. त्यामुळे ब्रेनला सिग्नल मिळतो की हे काहीतरी छान झालं, आणि मग तो जास्त पटकन शिकतो ब्रेन. नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत विशेष पाहुणा आहे आणि त्यांची ओळख करून देण्याआधी मी याची गॅरंटी देतो की आजचा एपिसोड हा संगीतमय होणार आहे. आणि केवळ संगीतमय नव्हे तर एक फार मोठं महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे, ज्या कामानं मला भुरळ घातली, आणि ते काम तुमच्यापर्यंत पोचावं असं मला नेहमी वाटतं. तुम्हाला संगीताची आवड असेल, तुम्ही बाथरूम सिंगर असाल, तुम्ही भावगीत गायक असाल, तुम्ही भक्ती गीत गात असाल, तुम्ही शास्त्रीय गायक असाल, गायनामधले कुठलंही टेक्स्चर, कुठलाही बाज घेऊन तुम्ही जर गाणं म्हणत असाल, तुम्हाला गाणं आवडत असेल, तर हा एपिसोड तुम्ही जरूर जरूर पाहिला पाहिजे. कारण एक फार क्रांतिकारी काम या व्यक्तीनं केलं असं मला वाटतं, जे मी आजवर कधी पाहिलं नव्हतं, आणि ते काम तुमच्यापर्यंत आज मी पोहोचवणार आहे. स्वागत करूया संदीप रानडे यांचं. संदीपजी, मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. संदीप हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि अमेरिकेत होते, ते आता इथं आलेले आहेत, स्थायिक झालेले आहेत. गाणं ते गातात, शास्त्रीय गायक आहेत, ते वयाच्या 6व्या वर्षापासून गात आहेत. पंडित जसराज यांचे ते शिष्य आहेत आणि त्यांचे अनेक कार्यक्रमही झालेले आहेत. शिवाय ते बंदिशी रचतात, 100पेक्षा जास्त बंदिशी त्यांनी रचलेली आहेत. असं खूप मोठं काम आहे. त्यांचं गाणं तर आपण ऐकूच, पण त्यांनी जी मी पहिली जी ओळख करून दिली, सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत ते. आपली कला आणि सॉफ्टवेअर इंजिनियर यांचा मिलाप जर झाला तर काय होऊ शकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे संदीप आहे. त्यांनी एक ॲप तयार केलं आहे. त्या ॲपबद्दल आपण बोलणार आहोत, पण तुम्ही आवर्जून वेळ दिला त्याबद्दल तुमचं स्वागत. मित्रमणेमध्ये आल्याबद्दल आम्ही एक छोटीशी भेट देऊन तुमचं स्वागत करतो आणि मग आपण सुरुवात करूया. अश्मन पेबल आर्ट तर्फे हा एक छोटासा दिवा, हा हँडमेड हँड पेंटेड पेबल आहे आणि दिवा असल्यामुळे मांगल्याचं प्रतीक आहे. तुम्हाला तो नक्की आवडेल. असा दिवा दुसरीकडे कुठे नाही. आणि नेत्राज इन्स्टंट मील तर्फे ही एक छोटीशी भेट. एका वाफेवर तयार होतं जेवण, यात प्रिझर्वेटिव्ह कुठले नाही आहेत, आणि भारतीय खाद्यपदार्थ, महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ तेही तुम्हाला आवडतील, जरूर ट्राय करा. अश्मन आणि नेत्रा फूड्स बद्दल माहिती हवी असेल तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही ती जरूर पाहू शकता आणि मागवू शकता. जसं मी म्हणालो की जे ॲप तयार केलं ते फार विलक्षण आहे. त्याची माहिती मी देणारच आहे, पण सुरुवात तुमच्यापासूनच करूया आपण. हे ॲप काय आहे, कसं काम करतं, का करावं असं वाटलं, ह्या सगळ्याचा म्हणजे एक मला लेखाजोखा तुमच्याकडनं हवा आहे. ओव्हर टू यू. सो बेसिकली मी जेव्हा अमेरिकेत होतो तेव्हा मी गुगलमध्ये होतो, माझी बायको ॲपलमध्ये होती, आणि आम्ही 2015मध्ये निर्णय घेतला की आता भारतात येऊन काहीतरी आम्हाला आवडेल असं काहीतरी काम करावं. आणि तो काय शोध घेता घेता काय इतर व्हेंचर्स काहीतरी डोक्यात आले. एंडलेस एव्होल्युशन नावाची एक कंपनी तेव्हा आम्ही सुरू केली. आणि मग मी गाणं अनेक वर्ष शिकवत होतो, 2005 पासूनच मी गाणं शिकवतोय. आणि एक माझ्याकडे अशी स्टुडंट आली
की जी 8-9 वर्ष आधी कोणाकडे शिकली होती शास्त्रीय संगीत, आणि ती म्हणाली की मला जरा फ्रस्ट्रेशन आलं आहे, मला माझी प्रोग्रेस होत नाही, तर मला मदत करशील का. तर म्हणलं बघूयात काय करता येईल. आणि पहिल्या 5 मिनिटात लक्षात आलं की आम्ही अहिर भैरव रागात थोडीशी आलापी सुरू केली, आणि तिला अर्ध्याहून जास्त नोट्स ओळखूच येईन. म्हणजे सा आणि शुद्ध रे ह्याच्यामध्ये जो कोमल रे आहे तो तिला दिसेच नात. म्हणजे कसा? म्हणजे सा रे रे, पण ती सा टू शुद्ध रे जायची. बर. मग मी तिला विचारलं की तू 9 वर्ष शिकली आहेस तर तुझे कोमल रिषभाचे राग झालेच नाही आहेत का. ते म्हणजे नाही, 15-20 राग झालेत. म्हटलं काय गडबड आहे ही. सो आता हे डिबग कसं करायचं, सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणल्यावरती डिबगिंग केलं पाहिजे. आता तर मी तिला आधी डॉक्टरकडे पाठवलं टोन डेफनेसची टेस्ट करायला. कारण टोन डेफनेसमध्ये काय होतं की 2 फ्रिक्वेन्सीजमधला फरक जर लक्षात आला नाही तर यू आर देन टोन डेफ. पण हे अतिशय रेअर गोष्ट आहे. सो मी म्हटलं हे काय एलिमिनेट करूयात, तर ती टोन डेफ नव्हती. बरं. मग म्हणलं आता काय प्रॉब्लेम आहे. मी म्हणलं हा हार्डवेअर प्रॉब्लेम नाही दिसत आहे, हा सॉफ्टवेअर प्रॉब्लेम आहे. मग मला लक्षात आलं की ती ज्या पद्धतीने शिकली आणि जो रियाज करत होती त्याच्यामध्ये चुका तिच्या व्हायच्या त्या करेक्ट होत नव्हत्या. बरं. सो ती तासभर शिकायची आठवड्यातनं, आणि मग 6-7 तास ती आपापला रियाज करायची, आणि त्याच्यामध्ये ज्या चुका व्हायच्या त्या तिला लक्षात आल्या नाहीत, आणि त्याची सवय झाली. आणि त्यामुळे तिचे नोट्स आणि बरीच इतर ज्या हॅबिट्स होत्या त्या सगळ्या हल्लेल्या होत्या. मग विचार केला मी की हे पूर्वीच्या काळी कसं सॉल्व्ह झालं असतं, किंवा हा प्रॉब्लेम आला असता का, की गुरुकुलमध्ये जेव्हा स्टुडंट गुरुच्या घरी जाऊन राहायचा, त्यांच्या समोर 8-10 तास शिकणं व्हायचं, चूक झाली तर लगेच ती सुधारली जायची. आज काय होतंय की तो 1 तास वर्सेस 6 तासाचा रेशो जो आहे तो फार घातक ठरेल. जर चूक लक्षात नाही आली आणि ती रिपीट झाली तर तिचं हेच झालं होतं. शी वॉज अ व्हेरी एक्स्ट्रीम एक्झाम्पल, कारण मी असं कधी आतापर्यंत बघितलं नव्हतं. पण म्हणलं हिला जर गुरुकुलासारखं जर तिला एक एन्व्हायरमेंट मिळालंय तर तिचा प्रॉब्लेम फिक्स व्हायला पाहिजे इन थिअरी. म्हणलं आता गुरुकुल नाहीच विशेष राहिले, मी तिला 24 तास शिकू शकत नाहीये, ती माझ्या घरी येऊन राहू शकत नाहीये, ती अमेरिकेत होती, मी तेव्हा पुण्यात आलो होतो. म्हटलं कसं हा सॉल्व्ह करायचा. तर 2017 वर्ष होतं. म्हटलं की मला वाटलं की नक्की ॲप असेल हे काहीतरी गायडन्स नोट्सचा देणारं. सो मी शोधलं. गिटार ट्युनर्स खूप मिळाले मला, पण ह्युमन व्होकलसाठी एक पण असं ॲप नव्हतं. आणि ते मी म्हटलं की ठीक आहे, मग किती अवघड असेल, मी करतो, मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, मला स्किल सेट आहे. हा आता स्किल सेट आहे म्हणजे मी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करू शकत होतो. पण हा जो सगळा विषय होता, ह्युमन व्होकल अनालिसिस किंवा डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग, त्याच्यामध्ये एक नवीन विषय होता सायको अकुस्टिक्स नावाचा, व्हेरी फॅसिनेटिंग टॉपिक, विच इज द सायकोलॉजी ऑफ परसेप्शन ऑफ साऊंड. तुम्हाला परसेप्शन ऑफ साऊंड ह्याची ती परिभाषा आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी हा ऑब्जेक्टिव्हली तुम्ही बघू शकता, बरोबर, पण त्याच्यातनं निघणारा जो स्वर आहे, जो पिच आहे, तो परसेप्शन आहे. आणि तो कानाचा आतलं जे इनर इयरचं कन्स्ट्रक्शन आहे त्याच्याप्रमाणे तो ठरतो. हा अभ्यास सुरू केला मी. आणि मग मला खूप वेगवेगळे सोल्युशन्स करायला लागली, कारण पहिलं जे माझा ट्युनरचं जे अल्गोरिथम होती ती मी चालवली आणि ती चालली, पण माझ्या iPhone 7 Plus तेव्हा जो होता त्याची जी बॅटरी होती ती मला सहज 40-48 तास टिकायची. ती 20 मिनिटावर आली. आणि ते इतका गरम झाला तो डिव्हाइस. म्हटलं हे नाही चालणार. सो मला काहीतरी फास्ट हवं होतं, ॲक्युरेट हवं होतं, आणि बॅटरी एफिशियंट हवं होतं सोल्युशन. सो 9 वेगवेगळे त्याच्यात मी इटरेशन्स केले, प्रयोग केले, आणि खूप डीप डाईव्ह होतं, कारण हा विषय कधी आधी हाताळलेला नसल्यामुळे. पण खूप मजा, मला नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात हे लक्षात येईल. आणि ते 9वं सोल्युशन वॉज करेक्ट, ॲक्युरेट, बॅटरी एफिशियंट. ते तिला मी एक छोटंसं बेटा व्हर्जन करून पाठवलं. खरं सांगू का, मला खूप अपेक्षा नव्हती की खूप पटकन काही बदल होतील, कारण इतक्या वर्षांची तिची सवय होती. ती रिव्हर्स करायला तेवढा वेळ नाही, पण तरी त्याचा मे बी अर्धा वेळ, त्याचा क्वार्टर वेळ लागला, थोडा तरी वेळ जाईल, काही वर्ष लागतील असं माझं एक्सपेक्टेशन होतं. तिने जेव्हा जेव्हा प्रॅक्टिस केली घरी, ॲप वापरून केली, तो दाखवायचा कुठला स्वर तुम्ही गाताय, तो कमी आहे की परफेक्ट आहे की जास्त लागलाय, उतरा की चढा की परफेक्ट, आणि नाव स्वराचं हे दाखवायचं होतं. बाकी काही नव्हतं ॲपमध्ये तेव्हा, जे तुम्ही पाठवलं ते बेटा व्हर्जन. आणि त्या सगळ्या प्रॅक्टिसमधनं तिचा जो स्कोर होता तो 5% 80% 2 आठवड्यात आला. बरं, तुमच्या लक्षात येत आहे का, बऱ्याचदा काय होतं
की आपण जेव्हा एकटेच गातो, मी हे सोपं करून सांगतो, आपण जेव्हा एकटेच गात असतो तेव्हा आपण गाणं सुरात गातोय की नाही हे आपल्याला कळत नाही, कोणी सांगणारं नसतं. आणि कोणी सांगणारं जरी असलं तरी तो काय म्हणतो, हे बेसूर आहे. मग सुरात कसं आहे हे तो गाऊन दाखवू शकतो, पण आपल्याला ते गाता येईल तसं नाही. अशा वेळेला कोणीतरी दाखवायला लागतं की सुरात म्हणजे काय आणि बेसूर म्हणजे काय. हे दाखवणं म्हणजे हे ॲप होतं. मला हा खूप मोठा बदल वाटतो की जर मी एकटा असेन आणि जर मी सारेगम गात असेन तर सा नंतर रे ज्या फ्रिक्वेन्सीला आलं पाहिजे ते आलंय की नाही ते ॲप दाखवतं. बरोबर आहे. हे केवढं मोठं काम आहे. आणि बरं, दुसरं नुसतं तसं नाही की तुम्ही जर स्वर बरोबर लागतोय पण स्वराचं नाव चुकलं असेल, की तुम्ही सा गाताय पण त्याला रे जर म्हटलात तर तेही दाखवतं की तुम्ही ऍक्च्युली रे गाताय पण त्याला तुम्ही सा म्हणताय. सो तीही चूकच आहे टेक्निकली. बर सो अशा सगळ्या गोष्टी. बरं, दुसरी अशी गोष्ट त्यात पॉझिटिव्ह सायकोलॉजी आहे की अगदी रागाबाहेरचा जर तुम्ही स्वर लावलात बर आणि जो बराच वेळ लावलात तर तो लाल दाखवतो तुम्हाला. बर पण तोपर्यंत तो मग हिंट देत असतो की नाही हा स्वर आहे बघा जरा. तो पण देतो का, हिंट देतो. हा, म्हणजे तुम्ही हा स्वर गाताय म्हणजे शुद्ध ऋषभ आहे पण अहिर भैरव गाताय तुम्ही, बर तर तो पूर्ण हिरवा दाखवत नाही तो तेव्हा. अच्छा. पण लाल पण दाखवत नाही की इट्स ट्राईंग टू तुम्ही जवळ आहे. मूव्ह यू ओके. की नाही हा काहीतरी गडबड आहे पण पॉझिटिव्ह पद्धतीने की अरे चूक झाली असं जर म्हटलं तर तो ट्रॉमा नाही व्हायला पाहिजे. बर सो तो जेंटली गाईड करतो नोट्स. आणि पण 2 आठवड्यात तिचा जो स्कोर बदलला एवढा बदलला 80%. त्याहून महत्वाची मला अशी गोष्ट वाटते की तो त्याच्यानंतर कायम 80च्या वरच राहिला. सो बेसिकली त्याचं ब्रेन ऍक्च्युली रिवायर झालं होतं. ते जे काही न्यूरल पाथवेज तिचे जे चुकीच्या सवयींचे जे डीप पाथ असे रस्ते होते तयार डोक्यातले ते बदलले. तिला सापडलं ते. आणि प्रॉपर रस्ते तिला मिळाले ते. पण मग हे मला दाखवू शकाल तुम्ही हे कसं वर्क होतं? येस. मला हे फारच इंटरेस्टिंग वाटतं. म्हणजे हा संदीपजींना बोलण्यामागचं कारण हेच आहे की जनरली आपण तालवाद्य बघतो, एखादा गायक घेतो आणि तो फक्त धादिंदा वाजवत राहतो, किंवा इलेक्ट्रिक तंबोरे आलेले आहेत की ते तंबोरे ट्यून होतात तुमच्या पिचनुसार, काळी 1 पांढरी 2 वगैरे वगैरे. पण सूर दाखवणारा प्रकार मी आतापर्यंत कधीच बघितलेला नव्हता, जो हे मला खूप महत्वाचं वाटतं. कसं होतं हे वर्क? आता मी जो स्वर गाईन तो दाखवेल. सा हा करेक्ट लागला, हा परफेक्ट स्वर लागला. करेक्ट. तो जर कमी लागला सा रे, आता शुद्ध रे नाहीये रागात. रे चूक. ओ ग म, तो असा तुम्हाला स्वर दाखवतो. एक ते दाखवताना ग्रीन थिन होते आणि मग ब्रॉड होते, ते काय? हा, सो जर परफेक्ट लागला की जो निळा किंवा ऑरेंज आहे आर्क ती पूर्ण सर्कल होते पण ती थिन राहते. आणि तो थोड्या वेळ तुम्ही जर परफेक्टली धरून ठेवलात, सस्टेन केलात तर तो म्हणजे ठहराव त्याच्यावरती जो असला पाहिजे तो फॅट गेन होतो एकदम. आणि त्यांनी खूप सॅटिस्फॅक्शन वाढतं. त्यामुळे ब्रेनला सिग्नल मिळतो की हे काहीतरी छान झालं आणि मग तो जास्त पटकन शिकतो ब्रेन. वा वा वा. बर, सॉलिड आहे हे. हे ॲप. ह्याचं पुढं काय झालं, तुम्ही पाठवलं आणि मग सूर कळायला लागली त्या मुलीला आणि तिचं ते पाथवे बदलला. मग पुढे ॲपचं काय झालं? सो आता मी असा विचार केला की ॲपला आता कान आलेत तर त्याला जर थोडंसं आर्टिस्टिक माइंड किंवा डोकं दिलं तर तो वाद्यही वाजू शकेल कदाचित. मला माहीत नव्हतं हे शक्य आहे का, पण माझा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सांगतो. जर मला कुठे ट्रॅव्हल करायचं झालं कॉन्सर्टसाठी तर तानपुरे स्वरमंडल घेऊन जाणं एस्पेशली आता हे फार मुश्किल झालं आहे. आणि ते वाद्य हँडल जर नाही केली तर तुटतील, कारण ते वाद्य म्हणजे जीव की प्राण असतो. तर ते फार मुश्किल व्हायला लागलं ते. आणि लॉजिस्टिकली सुद्धा कॉन्सर्टमध्ये जर तुम्हाला स्वरमंडल लावायचं असेल तर त्या 40 तारा 50 तारा लावायला बराच वेळ लागतो, छान लावायचे असतील तर. तेवढा आता पेशन्स राहिला नाहीये. आणि एका रागात दुसऱ्या रागात जाताना परत ते बदला, मग त्याच्यावर लिमिटेशन येतात टाइमच्या. बरं. तो मी विचार करत होतो की असं छान
वाजणारं स्वरमंडल जर असेल माझ्याबरोबर खिशात माझ्या, जे माझं गाणं ऐकून समजून संगत करेल, म्हणजे नुसतंच मिनिटाभराने काहीतरी आरोह आरोह वाजवला तसं नाही. मी काय करतोय, मला कुठला स्वर दाखवायचा आहे, बरं, मी आलाप करतोय की सरगम करतोय की तान करतोय, ह्याच्याप्रमाणे अकंपनीमेंट बदलते स्वरमंडलची, तर तसं तो करेल का असं माझ्या डोक्यात विचारलं. हे शक्य होतं की नाही मला माहित नव्हतं. बापरे. पण मला हा प्रयत्न करायचा होता, कारण माझा खूप त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर भूप गात असाल तर भूपनुसार स्वरमंडल झालं पाहिजे. एक्झॅक्टली. तुम्ही जर मारवा गात असाल तर मारव्यानुसार झालं Correct. पाहिजे. पण हे एका सेकंदात ट्यून होऊ शकतं ना. आता सॉफ्टवेअर जर असेल होय, तर मला अर्धा तास ते ट्यून करायची गरज नाहीये, लोकांना थांबायची गरज नाहीये. होय, पण डेड स्वरमंडल नाहीये, ते सजीव पाहिजे. करेक्ट, लाईव्ह पाहिजे. जसं मी वाजवलं असतं किंवा माझ्यापेक्षाही उत्तम वाजवणारे लोक आहेत. पंडितजी स्वतः, जसराजजी काय वाजवायचे स्वरमंडल, किशोरीताई अमोणकर, अप्रतिम. म्हणजे गाणं तर त्यांचं अमेझिंगच होतं, पण त्याच्याबरोबर स्वरमंडलचे जे ते स्वतः जे संगत करायचे ते इतकी अमेझिंग होती. मग मी विचार केला की ह्या लेवलचं जर शिकवता आलं मला ॲपला तर खूप छान होईल, मजा येईल. करेक्ट. सो मी तो अभ्यास सुरू केला. तर इथे पहिल्यांदा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मी विचार करायला लागलो की AI की काही त्याच्यात करता येईल का, कारण दॅट वॉज द ओनली थिंग की ह्या विषयाला तिथे सोल्युशन सापडू शकतं. करेक्ट. आता प्रॉब्लेम असा झाला की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जे काही टेक्निक्स होते तेव्हा आणि अजूनही हे कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले नाहीयेत किंवा तेव्हा नव्हते झालेले. त्यामुळे एक्झिस्टिंग सोल्युशन्स मला कुठलीच वापरता आली नाहीत. मॉडेल्स जे होते, कधीची गोष्ट आहे ही 2018ची गोष्ट म्हणजे 2018 साली असं काहीच नव्हतं. नाही, अजूनही नाहीये माझं ॲप सोडता. हा तेच ना, म्हणजे पण तेव्हा काहीच नव्हतं आणि हे सगळे अनसॉल्व्ड प्रॉब्लेम्स होते. बरं. सो मग विचार केला की ठीक आहे, मी आता नवीन शिकून काहीतरी माझे एक्सपेरिमेंट्स करून बघतो काय जमतंय ते. तो मी अप्रोच थोडासा वेगळा घेतला. म्हणजे असं मी विचार केला की आपण स्टुडंटना जेव्हा शिकवतो तेव्हा त्यांना एस्थेटिक्सचा विचार कसा करायचा, क्रिएटिव्हली विचार कसा करायचा, स्पॉन्टेनिटीचा हे कसा अभ्यास कसा करायचा, किंवा रागामध्ये क्रिएटिव्हिटी, तालामध्ये क्रिएटिव्हिटी, ह्या सगळ्या गोष्टी मी जेव्हा स्टुडंट्सना शिकवतो तसं ॲपला शिकवता येईल का. कारण आत्तापर्यंत AIचा जो डोमेन आहे त्याच्यामध्ये भरपूर डेटा जर तुम्ही फीड केलात बरं आणि त्याच्यातनं न्यूरल नेटवर्क्स किंवा लार्ज लँग्वेज मॉडेल्स किंवा हे त्यानुसार तयार ते केले, वापरतो. पण त्याच्यामध्ये एथिकल प्रॉब्लेम आहे. काय? कॉपीराईटचा इश्यू येतो त्याच्यामध्ये. एवढ्या सगळ्या लोकांचं गाणं त्याला ऐकून तो स्वतःचं तयार करतोय का, की ह्या लोकांचा परत तो ऐकून तेच वाजवणार आहे. करेक्ट. सो मला त्याच्यात पडायचंच नव्हतं. मी विचार केला की हा वेगळाच अप्रोच मी घेतो, म्हणून त्याला मी आर्टिस्टिक इंटेलिजन्स असं नाव दिलं. कारण इट इज स्टील AI, पण आर्टिस्टिक बेस त्याचा सगळा आर्टिस्ट्रीमधनं निघाल्यामुळे बरं मी म्हटलं आर्टिस्टिक इंटेलिजन्स माइट बी इंटरेस्टिंग. बरं. आणि मी तो करायला लागलो विचार. मग स्वरमंडल तयार केलं. तर त्याचा प्रॉब्लेम असा होता की सॅम्पल्स घेऊन स्वरमंडलचा जो एक टोन आहे तो होत नव्हता तयार. तो तसा खूप वृक्ष वाटत होता. बरं. सो मला लक्षात आलं की त्याच्या तारांचे एकमेकांशी संवाद आहेत. करेक्ट. वाजल्यानंतर, करेक्ट, ज्याला आपण सिम्पॅथेटिक रेझोनन्स म्हणतो, तो जर मी कॅप्चर नाही केला तर हे नाही छान लागणार आहे. मग त्याच्यावरती मेटॅलिक वाटेल. मेटॅलिक तर थोडंसं होतं, पण त्याचा टोन छान होता. बरं. पण त्याचा जो घुमार आहे तो रिव्हर्ब वगैरे नाहीये त्याच्यात. तो नॅचरल ऑर्गॅनिक तो घुमार आहे, तो यायला पाहिजे. तर त्याच्यासाठी त्याचं फिजिकल एक साऊंडचं मॉडेलिंगचा एक लेअर तयार केला की सॅम्पल्स घेऊन त्याच्यावरती मॉडेलिंग तसं केलं की तो महागनीचा साधारण एवढा साईजचा तो डबा असतो स्वरमंडलाचा. त्याच्यामध्ये किती थिकनेस आहे, किती डेप्थ आहे वूडची, त्या तारा कशा अरेंज आहेत, त्या तारा वाजल्यानंतर व्हायब्रेशन्स काय होतं, वूडमध्ये जातील, हवेत जातील, त्याचं सगळं एक सिम्युलेशन तयार केलं. कुठं तयार केलं, कसं? सॉफ्टवेअरमध्ये झालं. हो. आणि मग तो छान मला एक मनासारखा टोन यायला लागला. बरं. सो हा फर्स्ट स्टेप होतं की आवाज निघायला पाहिजे स्वरमंडलचा. पण नुसता स्वरमंडल करून नाही, आपली स्टेप होती की आपण जसे म्हणू तसं त्याने सांगितलं. दिस वॉज द सेकंड स्टेप की त्याचं जे डोकं म्हणतोय मी, आर्टिस्टिक इंटेलिजन्स, त्यानं ठरवून केलं पाहिजे ते ऐकून. सो नुसतं म्हणजे आपण कसं बटन दाबलं की वाजवेल किंवा काहीतरी इनपुट दिल्यावर वाजवेल, तो इनपुट मला द्यायची गरज नाही, मी गाणंच हे इनपुट पाहिजे. तर असं करत करत ते 6-8 महिने लागले मला. आणि गंमत अशी होती की ह्या सगळ्यामध्ये मी ज्या दिवशी ॲप सुरू केलं, ट्यूनरचं जे पहिलं जे लाईन कोडची लिहिली मी, ती माझ्या जुळ्यांच्या जन्माच्या 2 दिवसानंतर होती. सो मला एकदम 3 मुलं झाल्यासारखं झालं. माझा मुलगा मुलगी जुळे आणि नाद साधना असं ॲप. तर नाद साधना असं नाव ठेवलं मी, कारण तिला जो ट्यूनरचा जो मी फीचर दिला होता, म्हटलं की हे तिला म्हणजे नाद
आणि साधना. तो साधना शब्द मला भयंकर आवडतो. माझा खूप फेवरेट शब्द आहे. बरं. इंग्लिशमध्ये एंडलेस रेव्होल्युशन कंपनी जी तयार केली ती साधना ह्याच नावाची तयार केली होती, पण इंग्लिशमध्ये त्या अर्थाचा किंवा त्या वजनाचा शब्दच नव्हता. असं करून स्वरमंडलापर्यंत आलो. तुम्हाला थोडासा डेमो दाखवू का? प्लीज प्लीज. म्हणजे मी खूप एक्सायटेड आहे. म्हणजे हे मला फारच कमाल वाटतेय की स्वरमंडल त्याचं ते ऐकून त्याचं ते वाचतंय. हो, आपण फक्त गात राहायचं. एक्झॅक्टली. हे कसं कसं होतंय, कसं होणार आता? आता तानपुरे सुरू करतो आणि स्वरमंडल. आता मी जसं गाईन तसं तो मला संगत करेल. जीव लगा राहिले रे वा वा. दूर घर माझ पाऊल थकले माझ्यावरचे जड झाले ओझे जीव लगा क्या बात आहे यार. वा वा. पण हे कमालच आहे. याच्यामध्ये आता जीवलगा तुम्ही जसं गायलात तेच समजा तुम्ही आणि कुठेतरी गायलात आणि सूर बदलले. मूळ चाल तीच असते पण आलापी बदलते, इकडे तिकडे हरकती बदलतात, तसं ते बदलतं टोटली. म्हणून मी आता मूळ जसं आहे तसंच सगळं गायलो नाही मी. त्याच्यात इम्प्रोव्हायझेशन होते आणि ते तसंच फॉलो करेल. आणि त्रास देत नाही. तो वाट वाट बघतो. बघतो. हा. पण फार पण वाट बघून चालत नाही, कारण आता पुढची भरायचं आहे ते. So तो कुठे बरोबर संगत करायची, कधी नाही करायची, किती वाजवायचं हे, आणि प्रत्येक वाद्याला हे त्या वाद्याच्या केपेबिलिटीप्रमाणे किंवा त्याचा टोनप्रमाणे किंवा त्याच्या ओव्हरऑल माहोलप्रमाणे ठरवायला लागतं. फार अमेझिंग आहे. म्हणजे इनफॅक्ट तुम्ही आता तबल्याचा जो विषय काढलात, मला खात्री आहे की आपल्या अनेक गायकांकडे तालवाद्य असतं. त्रिताल असतो, जपताल असतो, रूपक असतं आणि तो ताल ठरल्यानुसार वाजत राहतो. यांत्रिक. दा दिन दिन दा, दा दिन दिन दा, दा दिन दिन दा, दा दिन दिन दा. करेक्ट. असाच कमी जास्त प्रमाणात वाजत राहतो आणि तुम्हाला कळते की हे यंत्र आहे, ह्याच्यापेक्षाही जास्त काही होऊ शकत नाही आयुष्यात. तुम्ही याच्यात पण काही बदल केलेत तबला आणताना? स्वरमंडल तानपुरे झाल्यानंतर मला असा विचार आला की आता खूप ॲम्बिशियस प्रोजेक्ट होता, कारण सजीव तबला, कारण जे तू म्हणलास की मशीननी वाजणारं किंवा लूपमध्ये मेट्रोनोमसारखं वाजणारा जो ठेका आहे तो खरा ठेका नाही आहे. करेक्ट. म्हणजे तालयोगी पंडित सुरेश तळवळकर म्हणतात की त्याला ह्युमन टेम्पो पाहिजे. करेक्ट. म्हणजे धा धिन धिन धा धा धिन असं कोणीच वाजवणार नाही. धा धिन धिन धा ना धिन धिन धा. पण त्याच्यात सुद्धा स्वर आहेत, त्याच्यात सुद्धा एक्सप्रेशन आहे. ते जर एक्सप्रेशन मला मिळालं घरी प्रॅक्टिस करताना तर केवढी मजा येईल. कारण काय, स्टेजवर जेव्हा मी गाईन तेव्हा माझ्याबरोबर माझे अमेझिंग मित्रमंडळी असतात जे माझ्याबरोबर संगत करतात, अप्रतिम. करेक्ट. ती मजा जी आहे, ती गिव्ह अँड टेक आहे ना, तो डायलॉग येतो त्याच्यात, म्हणजे कोलॅबोरेशन आहे त्याच्यामध्ये आणि त्यांनी एनर्जी वाढत जाते, म्हणजे वाढत जायला पाहिजे. आता काय झालंय, लोकांना खूप स्टुडंट्सना अशा नवीन जनरेशनच्या भीती वाटायला लागली लाईव्ह तबल्याची, कारण त्यांना त्या फिक्स त्याची सवय झाल्यामुळे स्टेजवर काय वाजवेल जरा चूक झाली की मूड ऑफ आणि मग सगळंच गाणं खाली जायला लागतं ना वरती जाण्यापेक्षा. करेक्ट. म्हटलं हे काहीतरी उलटं चाललंय, हे असं नाही व्हायला पाहिजे. बरं, माझा मोटिव्ह असा होता की मला घरी जर बसून, जर माझे आत्ता फ्रेंड्स बिझी आहेत किंवा आणि ते बिझीच असतात कारण ते उत्तम वाजवतात, करेक्ट, मग मी घरी त्या लेवलची प्रॅक्टिस कशी करायची. रियाज एकांतात, रियाज इज डिफरंट. बरोबर. त्याला तबल्याची मग गरज नाही, मी स्वराचा रियाज करेन. करेक्ट. पण जर मला परफॉर्मन्सचा रियाज, बंदिशीचा, रागाचा, ख्यालाचा रियाज करायचा आहे तर तो मी तबल्याशिवाय, त्या लेव्हलच्या इम्प्रोव्हायझेशनच्या तबल्याशिवाय त्याला मजा येणार नाही. मग ते वृक्ष वाटतं खूप. करेक्ट. आणि खूप वर्ष मी वाट बघत होतो की असं काहीतरी छान होईल टेक्नॉलॉजीमध्ये, पण ते नाही झालं. मग म्हटलं आता माझ्याकडे आता स्वरमंडल आहे, तानपुरे आहेत आणि ट्युनर आहे, म्हणजे कान आहेत ॲपला. आणि मला आता हे थोडंसं तंत्र कळलं होतं की आर्टिस्टिक इंटेलिजन्स मे बी पॉसिबल आहे ॲटलिस्ट स्वरमंडल पुरता. तर तबल्याला तो पूर्णपणे वेगळा करायला लागेल मला, हे लक्षात आलं. बरं. कारण तबला हे वाद्य अतिशय केपेबल वाद्य आहे. केपेबल इन व्हॉट सेन्स? म्हणजे त्याच्यामध्ये जर व्हरायटी ऑफ साऊंड्स इतकी जास्त आहे, बाकी कुठलंही वाद्य बघता, आणि तालाचं तर नाहीच पण इव्हन मेलोडिक वाद्यांमध्ये
टोनल एक्सप्रेशन तबल्याचं जेवढं आहे तेवढं आय डोंट थिंक कुठल्याही वाद्यात मिळेल. बरं. त्याच्यामध्ये खूप नियम आहेत की ॲस्थेटिक्स कसे पाहिजेत, अकंपनिमेंटचे नियम काय आहेत, ठेकाला ताल म्हणजे ठेका इम्प्रोवाइज करायचे नियम काय आहेत, ते इन्स्ट्रुमेंटल बरोबर वेगळे, गझल बरोबर वेगळे, क्लासिकल बरोबर वेगळे. आणि आपण कसं म्हणतो की म्हणजे ठेका वाजव, की मला आत्ता प्रॅक्टिस करायची आहे किंवा मला तो ताल मनात घोळवायचा आहे तर तो ठेका वाजव, किंवा मी म्हणेन की भरून वाजव. हे मधली लेवल झाली. आणि तिसरी लेवल आहे सूट, की त्याला ब्लँक चेक आहे की तुला जे बरोबर वाटेल, अप्रोप्रिएट जे वाटेल, छान वाटेल ते तू वाजव. म्हणजे मैफिलीमध्ये जेव्हा लोक तब्बलजींना टाळ्या वाजवतात तेव्हा तो दाद असते ती. ते जर सोलोचे झालं, पण इव्हन छोट्या छोट्या फ्रेजेस असतात मध्ये मध्ये. बंदिशीला ठेका म्हणजे ठेका अदृश्य न होता किंवा ठेका क्लिअरली दिसतोय पण त्याच्यामध्ये थोडं मजा येते असे व्हेरिएशन जर आले, नटवलं त्याला जरा, तर बंदिशीलाही एक छान रूप दिसतं. करेक्ट. आणि सगळ्याच स्टेजवरच्या लोकांना एनर्जी त्यांची लाईव्हली वाटतं. म्हणूनच त्या लेवलची जी नाव आहेत ऍपमध्ये ते आहे बेसिक म्हणजे ठेका, लाईव्हली म्हणजे भरून, आणि व्हायब्रंट म्हणजे सुटतो म्हणतो तो जिथे सुटेल तिथे, म्हणजे ते अप्रोप्रिएट जागेलाच सुटेल, तो डिस्टर्बिंग नाही वाटला पाहिजे. बरं. असंच त्याचं ते इंटेलिजन्स जो आहे आर्टिस्टिक, तो आर्टिस्टिक काय की कुठे ती छान वाटेल आणि कुठे नाही वाटणार ते त्याला कळायला लागलं. त्याची कुठं थांबायचं आणि कुठं सुटायचं त्याला कळतं. त्याची एक गंमत सांगतो ऍक्च्युली. जसं आपण स्टुडंट्सना मी शिकवतो तसं एक फेज अशी आली की त्याच्याकडे ठेक्याचं कॉन्टेंट होतं पण सोलोचं कॉन्टेंट नव्हतं, तेवढं त्याला नॉलेजच नव्हतं ॲपला. बरं. करेक्ट. त्यामुळे छान ठेका, छान भरणं चाललं होतं. जसं सोलोचं कॉन्टेंट यायला लागलं तसंच सोलोच वाजवायला लागला तो ॲप, शो ऑफ करायला लागला. बरं. म्हटलं की हे ह्युमन फेजेस ऑफ डेव्हलपमेंट सारखंच दिसतंय. मग ते शिकवायला लागलं की संयम, की कुठे वाजवायचं कुठे नाही. ते माझा अप्रोच सगळा वेगळा असल्यामुळे मलाच इन्व्हेंट करायला लागली सोल्युशन्स ही सगळी. सो ॲप्रोप्रिएटनेसचा AI वेगळा केला मी, ॲस्थेटिक्सचा AI वेगळा केला मी. अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे एखाद्याला सोलो शिकवलं, यंत्राला शेवटी ते AI आहे. करेक्ट. त्याला जर सोलो शिकवलं तर ते सोलो वाजवत राहणार. पण नाही, तू कुठं थांबायचंय किंवा कुठं वाजवायचं, संयम हा शिकवता येतो. हा त्याच्यासाठी मी काय विचार केला की आपण कसा संयम करतो. म्हणजे आपण जर तबला किंवा इव्हन गाताना किंवा कुठलंही म्युझिकल आर्ट तुम्ही दाखवताय तिथे संयम कुठून येतो आपल्या ह्याच्यामध्ये. एक तर संस्कारांचा भाग आहे. आता संस्कार आपला कसे द्यायचे हा वेगळाच विषय झाला. पण इमोशन बघून जर आपण ठरवलं की ह्या इमोशनला ही जी आता मला फ्रेज वाजवायची आहे ती योग्य आहे की नाही हे जर ठरवता आलं तर खूप प्रगती होईल. सो इमोशनचा ॲनालिसिसचा एक वेगळा मी हे तयार केला मॉड्यूल ॲपमध्ये, आणि तो मी गाताना इमोशन्सचा वेगळा मॉड्यूल तयार केला ॲपमध्ये. त्यामुळे मेलनकलिक जात आहे का, म्हणजे सॅड चाललंय का किंवा हॅपी आहे का, त्याच्यामध्ये स्लो आहे, फास्ट आहे, त्याच्यामध्ये लयकारी चालली आहे की नाही चालली आहे, आलापी चालली आहे. पण मग काय होतं, तुम्ही सॅड गात असाल तर काय फरक पडतो. तर तो तबल्याचे जे व्हेरिएशन्स आहेत तो त्या पद्धतीने एकदम फास्ट खूप असे रेल्यासारखे वाजणार नाही. मग तो तो जास्त सटल गोष्टी करेल. पण मग हे टेक्निकली इमोशनवर बेतलेलं असतं की स्वरांच्या रचनेवर ते पकडतं. इट इज इमोशन शेवटी. कारण तेच स्वर मी वेगळ्या पद्धतीने गायलो. बरं. तर त्याला जास्त एनर्जीनी गायलो मी फॉर एक्झाम्पल. बरोबर. तर ते त्याला जास्त एनर्जेटिक साथ संगत पाहिजे. मग आता तबल्यावर आपण आलोय, हा कसा इन्व्हेंट झाला आणि कसा वाजतो, तो कसा दिसतो. तो मी एक डेमो दाखवतो. हे गाणं सगळ्यांना माहितीच आहे, खूप पॉप्युलर गाणं आहे, मन मंदिरा शंकरजींचं. तर त्याच्यावरती मी तिन्ही लेवल दाखवतो की बेसिक ठेका वाजून ते गाणं कसं लागतं, त्याच्याबरोबर थोडंसं इम्प्रोव्हायझेशन लाईव्हली भरून कसं वाटतं, आणि मग तिसरी जी व्हायब्रंट लेवल आहे त्याच्यावर कसं वाटतं, हे तिन्ही ऐकवतो मी. ह्याच्यामध्ये पण तंबोरा आणि हे असणारच आहे, स्वरमंडल. हो हो, बाकी सगळी वाद्य त्याच्यामध्ये तानपुरा स्वरमंडल असणार, वाजवीनच मी. सो तबला आता बेसिक वरती ठेवलेलं आहे. मन मंदिरा ते जाने, मन मंदिरा ते जाने, मन मंदिरा. त्याच्यात कुठेही व्हेरिएशन नाही, ठेका जसा आहे तसा वाजतोय. आता लाईव्हली करूयात. मन मंदिरा ते जाने,
जाने मन मंदिरा, ते जाने मन मंदिरा. भरलेलं आहे. आता व्हायब्रंट करूया. परिधाम मगज मन मंदिरा, ते जाने मन मंदिरा, ते जाने उजळून घे साधका, उजळून घे साधका. संवेदना संवाद सहवेदना, जपताना मन मंदिरा. रे जाने रव मगज मन मंदिरा, ते जाने मन मंदिरा, मन मंदिरा, मन मंदिरा, ते जाने. अरे वा, फारच विलक्षण आहे. याचा वापर म्हणजे जेव्हा तुम्हाला हे तंबोरा आला, त्याच्यामध्ये स्वरमंडळ आलं, तबला आला, तर याचा तुम्ही कुठे डेमो दिला किंवा असा एक आपण छोट्याखानी मैफिल करतो बघा, असं तुम्ही करून बघितलं कधी? आता काय झालं, हे तबला 2019 मध्ये आला आणि त्याच्यावरती खूप काम, कारण ते प्रत्येक तालाला जवळजवळ 3, 4, 7, 8 लाख फ्रेजेस शिकवायला लागतात. मग त्याच्यानंतर तो ट्रिलियन्स ऑफ फ्रेजेस तयार करतो त्याच्यावर बेतलेले. सो त्याला मला सुरुवातीला, मी तबला कधी वाजवायला शिकलो नसल्यामुळे ते वाजवायचं कसं, त्याचं टेक्निक काय, तो किती प्रेशर पाहिजे हाताचं, तो किती कुठल्या बोटाने कुठे वाजवायचं तबल्यावर किंवा डग्ग्यावर, हे मला शिकायला लागलं. तर त्याच्यात वेळ गेला. पण तुम्हाला तबला वाजवता येतो? नाही, अजूनही येत नाही मला. मग त्या ॲपला कसं कळलं की ताल कुठला, दाब कुठं द्यायचा किंवा डग्ग्यावर तो कसं घुमारा आणायचा? ते मी टेक्निकल शिकून घेतलं, पण मला वाजवता येत नाही टेक्निकली. पण हे कसं करायचं आहे तर मी तंत्र शिकून घेतलं त्याचं, आणि तसं कॉन्टेंट त्याचा अभ्यास केला, आणि मग ते सगळं. पण मग या ॲपला तबला कळण्यासाठी, बाबा हे वाद्य तबला आहे, तबला आणि डग्गा, ह्याच्यासाठी तुम्ही त्याला काय ऐकवलं खूप सारं कॉन्टेंट? नाही. सो सॅम्पलिंग तबल्याचं केलं. बरं. असं छान मित्र आहे रोहित मुजुमदार म्हणून, त्यांनी ते तबले सॅम्पल सगळे दिले मला. कॉन्टेंटचा पण तो कन्सल्ट तो करतो, म्हणजे मी त्याला कन्सल्ट करतो कॉन्टेंट. तो पण IT आहे? नाही, तो सुरेशजींचा स्टुडंट आहे. तो माझा क्लासमेट आहे ॲक्च्युली, आम्ही शाळेमध्ये एकत्र होतो, त्यामुळे तेव्हापासूनची मैत्री आमची. सो त्याच्याकडनं मी बेसिकली तबला वाजवायचा कसा हे शिकून घेतलं, पण मला वाजवता येत नाही, पण ॲपला समजवू शकतो तेवढं मला वाजवतो. करेक्ट. आणि हे सगळं झाल्यानंतर ताल वाढायला लागले. आधी मी 2च ताल सुरू केले, 1 ताल आणि 3 ताल. आणि मग त्याच्यामध्ये आता जवळजवळ 100 ताल होते. 100 ताल? खूप केरव्याचे व्हेरिएशन्स आहेत किंवा बारीक बारीक असे दादराचे व्हेरिएशन्स आहेत. सो ते आता वाढत चालत, आणि अजून खूप करायचे पण खूप आहेत ताल. पण स्वरमंडल तबला, भजनी ठेका ऐकून दाखवू शकाल? भजनी ठेका, त्याचं व्हेरिएशन, त्याचं लाईव्ह, आणि इव्हन म्हणजे मी आता ऐकतोय, तुम्ही ऐकत असाल, याच्यामध्ये त्याचा जो नाद आहे तो पण खूप प्युअर वाटतो मला, म्हणजे यांत्रिक वाटत नाहीये. हे खूप मोठं यश आहे त्याचं. मला सांगा एखादा भजनी ठेका कुठला तरी. गोविंद दामोदर माधवेती, गोविंद दामोदर माधवेती, गोविंद दामोदर. आता सगळं बेसिक ढाला घेतला तबला. 2 तबले आहेत आता. 2 तबले केले, एक सुराचा तबला आहे आणि एक टिपेचा तबला आहे. अच्छा. म्हणजे त्यांनी तो पखावाजाचा फील येतो. मजा येते एकदम. आता बेसिक ठेका लावलाय दोन्हीकडे. भजनी धिन्ना धिन धिंदा धिन्ना धिन धिंदा. करेक्ट. गोविंद दामोदर माधवेती, गोविंद दामोदर. आता लाईव्हली करूया. गोविंद दामोदर माधवेती, गोविंद दामोदर
माधवेति. आणि आता व्हायब्रंट. गोविंद दामोदर माधवेति गो. वा वा. दामोदर माधवेति. विक्रेतु कामा किल गोपकन्या. विक्रेतु कामा किल गोपकन्या. मुरारी पदार्पित चित्तवृत्ति. दधाधिकं मोह वशाद वोचद. गोविंद दामोदर माधवेति. गोविंद दामोदर माधवेति. गोविंद. लंगी. वा वा. धब धरे धर धब धब मगर धर. गोविंद दामोदर धब धम पग गम रे भम धब नि धब धब मग भम गम गर. गोविंद दामोदर माधवेति. वा वा. फारच अमेझिंग आहे. आता यामध्ये हे जे ॲप आहे नाद साधना, आता अशी याच्यामध्ये किती वाद्य आहेत आता? तसं प्रोग्रेशन झालं ॲक्च्युली. सो 2020 पर्यंत म्हणजे कोविडच्या 1-2 महिन्याच्या आधी 10 वाद्य तयार होती. मग त्याच्यामध्ये मी हार्मोनी वाद्य ॲड केली. जसं पियानो आहे किंवा व्हायलिनवरती कॉर्ड्स वाजत आहेत, ट्रम्पेट्स आहेत. बर. एक नवीन वाद्य जसं नाव रेडियन्स ठेवलं आहे मी. बर. तसं बॅकग्राऊंडला छान ते भरतं ॲम्बियन्स. बर. मग परकशन ॲड केलं. जसं आपले टाळ आहे, घुंगरू आहे, शेकर आहे, टॅम्बोरिन आहे. सो अशी 10 वाद्य झाली. 10 वाद्य ॲड आहे त्याच्यामध्ये. 10 तेव्हा 20 मध्ये झाले. 2020 मध्ये. बर. आणि ॲक्च्युली गंमत अशी होती की त्या पॉईंटला इतकं डिप्रेशन होतं सगळ्यांमध्ये. True. कारण पॅन्डेमिक सुरू झाल्यावर जे काही बातम्या येत होत्या ते इतकं भयंकर सगळं चाललं होतं की मी तेव्हा विचार केला होता की मी काय मदत करू शकतो याच्यात. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, मी गायक आहे, कंपोजर आहे, मी काय करू याच्यामध्ये मदत. तर तेव्हा मला एक गाणं सुचलं होतं जे ह्या 10 वाद्यांनी मी रेकॉर्ड केलं होतं. तर गाण्याचं इंटेन्शन असं होतं की लोकांना थोडंसं ऑप्टिमिझम द्यायला पाहिजे की आपण सर्व्हाइव्ह करू नक्की पॅन्डेमिक आहे, हे आश्वासन. वा वा. आणि मग थोडेसे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे जे टिप्स होते की तुम्ही सर्व्हाइव्ह कसं करा ते सुद्धा त्या गाण्यामध्ये मी थोडंसं म्हणजे गाणं लक्षात राहतं पटकन. चार गोष्टी सांगण्यापेक्षा गाणं लक्षात राहतं. म्हणून या हेतूने मी ते गाणं केलं. तर 10 वाद्य ऍड केली. तर 10 वाद्यांनी संगत केली. मी रेकॉर्ड करून अरे बापरे. बघू. आउट ऑफ क्युरिओसिटी, कुठलं कुणी कधी वाजवायचं हे पण आहे ना? ॲक्च्युली तो खूप चांगला प्रश्न आहे. कारण हे म्हणजे तुझ्या अंगात म्युझिक किती आहे हे मला लक्षात येतं. कारण हा प्रश्न फार डिफिकल्ट प्रश्न आहे सुचायला पण, आणि उत्तर त्याचं डिफिकल्ट आहे. 10 बरोबर आहे. 10 वाद्य कधी वाजायची ते एकमेकांवरती जर त्यांनी पाय ठेवलं तर काय होईल. तर त्याच्यासाठी एक नवीन AI तयार केला विच वॉज लाईक अ कंडक्टर लेवल AI. की मोठा ऑर्केस्ट्रा असेल तर त्याला कंडक्टर असतो की कोणी कधी काय वाजवायचं. आता हे इतकं टाईट नसतं याच्यामध्ये की प्रत्येक वाद्य आपापलं ठरवतं की मी आता काय वाजवणार आहे, पण तो बाकीचीही वाद्य ऐकत असतो. बरोबर. आणि गायक किंवा वादक जो कोणी आर्टिस्ट आहे त्याचंही ऐकत असतो. आणि त्याच्याप्रमाणे ते ठरवतात की आता हे वाजवू की नको. आणि कंडक्टर थोडासा गायडन्स देतो की आत्ता ह्या वाद्यांनी वाजवू नका किंवा आत्ता हे करू शकता तुम्ही कारण इमोशन असं चाललंय, तो जास्त थोडी वाद्य तरी चालतील, असं तो कंडक्टर आहे. बर. तुम्ही एकेकाचे हे घालवणार आता, एकेकाची गरज. कंडक्टर पण आला AI मध्ये, तबलेवाला पण आला. कारण हे लाईव्ह स्टेजवरती म्हणजे प्रॅक्टिस करायला घरी मी गंमत केली. पण ऍप हे करू शकतो ह्याच्यात कंडक्टर येऊन तो ठरवू शकतो कुणी काय वाजवायचं. हो, म्हणून तर इतकं सगळी वाद्य चालू असतील तरी असं कुठेही गोंगाट वाटत नाही, कुठेही अंगावर येत नाही. ते त्याचं दाखवतो, प्रत्यय देतो. मला समजणारच नाही. राग बसंत. ना करो ना करो सुनो मोरी बात, ना करो सुनो मोरी बात, ना करो
सुनो मोरी बात ना करो, ना करो, सुनो मोरी बात, न मिलाओ हाथ हम जोड़त हाथ, न मिलाओ हाथ हम जोड़त हाथ, न लगाओ मुख सो मैले हाथ, ना करो, ना करो, सुनो मोरी बात ना करो, ना करो, गगम धगम मगर निर गर गम धम धनि सा निर सा रे गर म गर सा नि धम गर म धनि सा, ना करो, ना करो, ना करो, ना करो, सुनो मोरी बात, मत डरो घर रहो कुछ दिन रात, मत डरो धीर धरो कुछ दिन रात, कोरोना पे मिल करेंगे मात, जग कर निरोगी दीनानाथ, ना करो, 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 सुनो मोरी बात. खूपच छान आहे. वा वा. पण आता याच्यामध्ये 10 वाद्य होती. दावत व्हॉल्यूम काय काय कुठली कुठली वाद्य त्यामध्ये होती पहिल्यांदा? तानपुरे स्वरमंडल, व्हायलिन, पियानो, रेडियन्स, ट्रम्पेट्स, 2 तबले, घुंगरू, शेकर, टॅम्बोरिन. वा. 2020 मध्ये फार सुंदर सुंदर लिहिलंय, म्हणजे सुंदर गीत. नादरंग नावानं ते बंदिशी सुद्धा लिहितात. 100 पेक्षा जास्त बंदिशी लिहिल्या ना तुम्ही? हो. त्या बंदिशीकडे मी येईन. हा Yes. हा संपूया आपण. येस. या 20 नंतर काय बदललं याच्यामध्ये? म्हणजे सगळं पुन्हा सुरू झालं, 10 वाद्यात ऍड आली होती, ऍड झाली होती. एक त्याच्यात अशी गोष्ट झाली आणि ती फार मला पर्सनली खूप महत्त्वाची होती. कारण इतके दिवस मी काम जे करत होतो ते आपापलं करत होतो. कारण ट्विन्स पण होते, मी शिकवत होतो, कॉन्सर्ट्स आले होते, किंवा आता पॅन्डेमिक नंतर मी घरी बसून सगळं करत होतोय. तर कधीतरी असं मनात शंका येते की बरोबर करतोय ना आपण सगळं हे, किंवा कारण ट्रॅडिशनला सोडलेलं नाही अजिबात याच्यात कुठेही, पण नवीन टेक्नॉलॉजीचा वापर असल्यामुळे ते नेहमी मी विचार करत असतो की हे त्याची डायरेक्शन बरोबर आहे, त्याचं इंटेन्शन बरोबर आहे ना. तर ही बंदिश ह्या बंदिशीचं सुद्धा असंच आहे गंमत की ह्याच्यामध्ये एक इंग्लिश शब्द आहे, म्हणजे व्हायरसवरती बंदिश आहे, क्लासिकल बंदिश आहे, पण कोरोना व्हायरसवरती केली आहे. त्याच्यात थोडासा विनोद आहे, थोडेसे पंच आहेत. तर आणि पण राग बसंत आहे, अगदी क्लासिकली ट्रेडिशनल राग आहे, आधा 3 ताल आहे. आणि शब्दाची गंमत फार झाली, ना करो करो ना, मस्त अमेझिंग केलं. पण मला कुठेतरी असं वाटत होतं की ही पाठवू की नको जगाला बंदिश. मी म्हणलं इंटेन्शन माझं अगदी योग्य आहे की प्युअर आहे, ऑप्टिमिझम आत्ता गरज आहे ही, पण शास्त्रीय जे आर्टिस्ट आहेत त्यांना त्रास होईल का ऐकून हे, असं मला कुठेतरी वाटत होतं. सो मी एक 4-5 माझ्या मित्रांना पाठवली व्हॉट्सॲपवरती की हे जरा मला बघून सांगा की ही पब्लिश करू की नको. मी बोलत असताना माझा फोन जो आहे तो वाजायला लागला आणि एक 15 मिनिटांनी मला माझ्या गुरुजींचा फोन आला, जसराजींचा फोन आला मला. आता मी त्यांना बंदिश पाठवली नव्हती फॉर ऑब्व्हियस रिझन्स. मी आधी म्हटलं त्या 4-5 लोकांना मी पाठवली. त्यांनी म्हटलं मला कम से कम 300 लोगों ने तुम्हारा गाना मुझे भेजा है. म्हटलं कुठलं गाणं? बसंत में बाहर लाई. वा वा, असं म्हटलं. मला जरा जीव भांड्यात पडला की त्यांना आवडली बंदिश. मग त्यांनी विचारलं तबला बहुत बढ़िया बजाय, किसने बजाय असं विचारलं. आणि या पॉइंटला मला पायातलं सेन्सेशन गेलं, मला माझे पाय जाणवेनसे झाले. कारण
कारण ॲप हॅड पास द म्युझिकल ट्युरिंग टेस्ट. Absolutely. हे माझ्यासाठी भयंकर मोठा माइलस्टोन होता, ह्यूज माइलस्टोन होता. म्हणजे काय आणि जसराजी स्वतः म्हणणं हे इज लाईक अजून काय पाहिजे मला ब्लेसिंग. बरं हे ॲज इफ दिस वॉज नॉट ब्लेसिंग इनफ, अजून एक 5 मिनिटांनी मला लक्षात आलं की माझा व्हिडिओ खुद्द AR रहमानने त्यांच्या इंस्टाग्रामवरती शेअर केलाय, हा करोनाचा. अरे बापरे. आता या पॉइंटला मला अख्खी बॉडी माझी सेन्सेशन गेलेलं होतं, काही मला कळेना बराच वेळ की काय होतंय, आणि खूप मेसेज फोन. पण मला असं लक्षात आलं की एवढ्या लोकांनी इतके मेसेजेस केले, म्हणजे मिलियन्स ऑफ मेसेजेस आले, आणि ते म्हणाले की आम्हाला हे आत्ता किती गरजेचं होतं ऐकणं. आणि अमेझिंग झालं. अमेरिकेत तेव्हा सकाळ होती की सकाळी उठल्या उठल्या ही बंदिश ऐकली, आणि आम्हाला इतकं बरं वाटलं की धीर आला की काहीतरी ह्याच्यातनं निघेल मार्ग पॅन्डेमिकमधनं. वा वा. तर मला असं लक्षात आलं की ही माझी जी थेरपी आहे माझी स्वतःची, कारण मी थेरपी म्हणून मी कंपोज करतो की काही जसं ऑयस्टरच्या साईडमध्ये जर कण गेला कुठला सँडचा, तर त्याच्यावरती तो मोती तयार करून तो दुखत नाही. मग तसंच जर काही स्ट्रॉंग इमोशन साईडमध्ये असेल माझ्या, तर त्याच्यावरती मी गाण्याचा लेप लावून ते बाहेर टाकतो, आणि मग ते दुखत नाही मला परत. सो माझी थेरपी आहे. पण मग त्या पॉइंटला लक्षात आलं की ही माझीच फक्त थेरपी नाही, वर्क होती, हे युनिव्हर्सल आहे. गाण्याची एवढी पॉवर आहे. कारण सो असाच सगळं चाललं असताना मग हे मध्ये थोडीशी म्हणजे व्हायरॅलिटी, आता व्हायरसबद्दल बंदिश आहे तर व्हायरल गेली ती, ते आश्चर्य नव्हतं. नाही पण हे खूपच मोठं आहे. म्हणजे जसराजजींनी सांगणं की तबला किसने बजाया, अरे बापरे. ज्या माणसाने आयुष्यभर तबला असा ऐकलाय लाईव्ह, नुसतं नाही, ते तबला अप्रतिम वाजवायचे. म्हणजे ते तबला शिकले आधी, आणि मग ती गोष्ट आहे त्यांची की ते का गाण्याकडे परत वळले. पण म्हणजे त्यांनी असा तबला ते वाजवायचे हे फार लोकांना माहिती नाही, पण त्यांचे आहेत रेकॉर्डिंग्स युट्यूबवरती. सर्वसाधारणपणे तुम्ही एक काम करत असता आणि तुम्हाला एक असा बंपर फीडबॅक येतो की ज्यातनं तुम्हाला लक्षात येतं की हे आपण बरोबर चाललोय. आणि इतक्या मोठ्या लोकांकडनं ज्या अर्थी तो रिस्पॉन्स आला, त्या अर्थी गीतकार म्हणून, बंदिशकार म्हणून पण आपण बरे आहोत, करेक्ट, संगीतकार म्हणून पण आपण बरे आहोत, आणि IT प्रोफेशनल म्हणून पण आपण योग्य लेवलवर सगळ्याच पैलूंवरती व्हॅलिडेशन मिळालं मला. करेक्ट. त्यामुळे ते बळ मिळतं, खूप आपण एनर्जी, ट्रिगर आउट होतो. हो. मग पुढं काय झालं? आता माणूस तो सूट आहे ना, सूट सुटला. आता पुढची वाद्य त्याचा अभ्यास सुरू केला मी. आता मला काय करायचं होतं की याच्यामध्ये आता वेस्टर्न वाद्य पण आली, जसं व्हायलिन आहे, पियानो आहे, ट्रम्पेट्स आहेत. मला वेस्टर्न ड्रम्स करायचे होते तयार. आणि तेव्हा सुराचा तबला नव्हता बाय द वे, तेव्हा एकच तबला होता, आणि दॅट वॉज हार्ड इनफ. म्हणजे खूप मुश्किल होता तो प्रोजेक्ट. अजून एखादं सोलो रिदम वाद्य ॲड करणं हे फार ते त्या करंट आर्किटेक्चरमध्ये जमेनात मला. सो मला असं लक्षात आलं की हे सगळं फेकून देऊन परत सुरुवात केली पाहिजे. बरं, त्याच्या जस्ट अलीकडे ॲपलने मला ॲपल डिझाईन अवॉर्ड दिलं. सो ॲपल गेले जवळजवळ आय थिंक 30 वर्ष जगातले जे सगळ्यात त्यांना आवडलेली ॲप्स आहेत त्यांना ते अवॉर्ड देतात. आणि त्याच्यामध्ये पण कॅटेगरीज असतात, जसं इन्क्लुझिव्हिटी आहे, ॲक्सेसिबिलिटी आहे, गेम्ससाठी आहे, इनोव्हेशनसाठी. या मागच्या म्हणजे 2021 पहिल्यांदा त्यांनी तो नवीन ती कॅटेगरी तयार केली. आणि त्या इनोव्हेशन कॅटेगरीमध्ये मला त्यांनी ॲपल डिझाईन अवॉर्ड दिलं. अरे वा. ॲपल डिझाईन अवॉर्ड म्हणजे ॲक्टर्सना ऑस्कर मिळण्यासारखं आहे असं आय थिंक, सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना. ऑफकोर्स. आणि बापरे. आणि मला कधी वाटत नव्हतं की असं काही होईल, कारण मी एकटं काम करतो. अप्लाय वगैरे केलं होतं की नाही? अप्लाय करायचं नसतं, ते स्वतः ठरवतात. आणि ते काही मिलियन, आपल्याकडच्या पुरस्कारांसारखं नाही आहे ते. जे काही मिलियन्स ऑफ ॲप्स आहेत ॲप्सवरती, त्याच्यातली सगळी ते बघून ते ठरवतात. आणि त्यांची कमिटी असते इंटरनल ॲपलची. ते मिळेपर्यंत कळत नाही की काय कोणाला मिळणार आहे, आणि मिळणार आहे की नाही हे कधी त्याच्या आधी कधी कळत नाही. आणि हे सगळं होते. करोनाची बंदिश व्हायरल, मग त्याच्यानंतर अजून 2-3 बंदिशी व्हायरल गेल्या, क्लासिकल बंदिशी. आणि मग हे झालं. आणि मी हा विचार करत होतो की आता पूर्ण ॲप सगळं रिराईट करावं. सगळं जे काही कोड आतापर्यंत 5 वर्ष केलं आपण, जे ते केलं होतं ते फेकून देऊन परत सगळं सुरू करू करणं, नाही तर पुढची जी वाद्य ती मला करता येणार नाही. पण माझा एक मित्र आहे ॲपलमध्ये, तो म्हणला, अरे डोकं फिरले की काय, ॲपल डिझाईन अवॉर्ड मिळाल्यावर रिराईट कोणी करत नाही ॲप. पण मला केलंच पाहिजे, नाही तर मला पुढची जी पायरी आहे ती गाठताच येणार नाही आहे. सो मी तिथे सगळं कोड म्हणजे फेकून, म्हणजे मी बघितलं पण नाही परत. 5 वर्षाचं काय जे मिलियन्स ऑफ लाईन्स ऑफ कोड होतं ते सगळं मी ठेवून दिलं बाजूला, नवीन प्रोजेक्ट चालू केला, आणि परत पहिल्या लाईनपासून सुरू केलं. आणि ह्या वेळेला मला 5 वर्ष लागली 10 वाद्य करायला. या वेळेला 9 महिन्यामध्ये मी 27 वाद्य केली. अरे बापरे. कारण सगळं म्हणजे 5 वर्षाचं बरंच नॉलेज होतं, एक्सपिरियन्स आला होता तोपर्यंत, काय करेल, काय चालेल, काय नाही चालणार.
आणि एक 27 वाद्यामध्ये ड्रम किट आहे, 12 इन्स्ट्रुमेंटचं ड्रम किट आहे, एक सुराचा तबला आला, एक कहोन नावाचं क्लॅप बॉक्स म्हणतो आपण त्याला, बरं सो डब्यासारखं असतं ते, मस्त वाद्य आहे, बरं लॅटिन परकशनचं वाद्य आहे ते, बरं पण सोलो रिदमचं. कारण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम मुश्किल असा होतो की 2 तबले जर म्हटले तर लाईव्हमध्ये जेव्हा 2 तबले वाजतात तेव्हा त्याच्यात एक ऑर्गॅनिकपणा असतो. करेक्ट. ते जर फार जवळ वाजले तर 10 दिन दिनदा सिंगलच ठेका ऐकू वाचतंय येईल. की काय असं वाटतं. जर जरा अंतरावर वाजले तर धादा दिदिन दिदिन हो, दादा असं हो, वाटेल, correct. त्याला रिव्हर्ब एको येतो. हो. पण त्याच्यात जुगलबंदी पण येते. दोघंही ठेका सजवत आहेत किंवा दोघंही 3 ताल वाजवत आहेत, हां. पण त्याच्यामध्ये दोघंही जण वेगवेगळे खेळतायत. 3 तालच आहे, पण एक्सप्रेशन वेगवेगळे आहेत थोडंसं, बरोबर, पण तो होमोजिनस एक कोहिजिव्ह वाटला पाहिजे, एक Correct. छान त्याला एक रूप आलं पाहिजे. हे कसं करायचं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, आणि त्याची जुगलबंदी एकमेकांबरोबर पण आणि साथ युजर पण ऑफ दी करतायत. ॲप बरोबर, हां. ही सगळ्या बाजूनी जुगलबंदी कशी करायची. बरोबर ड्रम्स आल्यावर ड्रम्सची तबल्यांबरोबर आणि कहोन बरोबर जुगलबंदी वेगळी, सो ते तो वाढायला लागतो ते सगळं गणित, त्याचा मेट्रिक्स होतो. कारण तबला ड्रम्स कहोन पण एकमेकांबरोबर, इथं पण कंडक्टर आलाच मग. तो होताच, तो आता अजून त्याच्यात इंटेलिजन्स वाढला त्या कंडक्टरचा. बरं. आणि असं करून 27 वाद्य झाली. आणि त्या करोनाच्या बंदिशीच्या वेळेला मला असं लक्षात आलं, मी मुळात खूप आळशी आहे, म्हणजे मला परत गोष्टी करायला आवडत नाहीत. रियाज वेगळा, साधना वेगळी, कारण त्याच्यामध्ये ती गोष्ट वेगळी आहे, पण सॉफ्टवेअरमध्ये म्हणा किंवा एकदा तो प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतो, तो मला तोच प्रॉब्लेम परत सॉल्व्ह करायचा नाही आहे. बरं. तो एकदा छान करायचा आणि मग पुढचा प्रॉब्लेम करायचा, असं जरा मला ती सवय आहे. तर ह्याच्यामध्ये मला लक्षात आलं की ती 2 मिनिटाचं गाणं रेकॉर्ड केलं होतं, त्याला जवळजवळ मला 3 तास 2.5 तास तरी लागले होते. कारण तेव्हा ॲपमध्ये रेकॉर्डिंगची सोय नव्हती, आणि ते रेकॉर्डिंग मला त्याचा एक इनपुट माझ्या मॅकबुकला देऊन त्याचा वेबकॅमचा एक फीड घेऊन मग ते सगळं हे करा, तो सगळा सेटअप, त्याला बराच वेळ लागला मला. मी म्हटलं की ॲपमध्ये रेकॉर्डिंग सोय असती माझी तर मला वेळ खूप वाचेल, आणि मल्टिप्लाइड बाय ऑल द कंटेंट क्रिएटर्स, तर म्हटलं हा युजफुल प्रोजेक्ट आहे. सो आता मी ॲपमध्ये अशी सोय केली आहे की प्रत्येक वाद्य त्याच्या ट्रॅकवरती इंडिपेंडेंटली रेकॉर्ड होतं, मल्टी ट्रॅक, आणि व्होकलचं एक वेगळा ट्रॅक तयार होतो. म्हणजे पूर्ण फ्लेक्सिबिलिटी, नंतर तुम्हाला काय एडिट करायचं, मिक्स करायचं, ट्रॅक तुम्ही काढू शकता. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही सगळी वाद्य वापरून रेकॉर्ड करा, नंतर ठरवा. आणि मग मला आता याच्यामध्ये तानपुरा थोडा कमी पाहिजे, मेट्रोनोम नकोच आहे, 2 तबले आहेत पण त्याच्यातला एकच ठेवीन मी, ड्रम किट मधला मला किक नको, मला फक्त स्नेअर आणि सिम्बल्स हवेत, हे सगळे डिसिजन नंतर झालं ना एकदम. सो एका रेकॉर्डिंग मधनं 5000 रील्स करता येतील बेसिकली, अशी आयडिया होती ती. नवीन प्रॉब्लेम त्याच्यातनं असा आला की एवढी वाद्य असताना मिक्सिंग बिकम्स अ व्हेरी डिफिकल्ट प्रॉब्लेम. कारण मिक्सिंग, मी तिकडे येतो, मिक्सिंग येतो, किंवा तुम्ही तो मुद्दा पुढे पण घ्या. पण आता ही जी वेस्टर्न वाद्य आहेत सगळी जी तुम्ही त्यात ऍड केली आहेत, ती मला कशी ऐकता येतील, त्यासाठी तुम्ही काही वेस्टर्न ट्यून करणार म्हणणार का? मला ते ऐकायचंय की कसं वाजतं. वेस्टर्न तर काही मी म्हणजे गायलो तर ते आवडणार नाहीये, पण मी असं करतो, अलबेला सजन ऐकवतो, कारण ती आपली क्लासिकल पण बंदिश आहे, पण बॉलिवूड पण गाणं झालं, आणि 3 तालातनं तबल्यातनं सुरू करून ड्रम्सही त्याच्यात ऍड करतो, म्हणजे ड्रम्सही ऐकू येतील आणि ड्रम्स आणि तबल्याची जुगलबंदी पण तुम्हाला ऐकता येईल. बरं. आता सगळं ऍड आहे, सगळी वाद्य आहे त्याच्यात. नाही, आता मेलडी हार्मोनीची सगळी वाद्य, सो इथे स्वरमंडल आहे, रेडियन्स आहे, स्ट्रिंग्स आहेत, हार्मोनियम आणि ब्रास आहे. बरं. आता इकडे एक मी वाद्य चालू करतो. ओके. अलबेला साजन आयो रे, अलबेला साजन आयो रे, अलबेला साजन आयो. परकशन पण आहे केलं, घुंगरू शेकर, धरब मग मग रे सा, अलबेला साजन आयो, धीर न न न धीर न, धीर न न धीर न न न न न न न, मंगल गाओ, तन न न न न न न न न न न, ध्यान मंगल गाओ चौथ. आता दोन्ही जुगलबंदी चालली आहे, ड्रम्स आणि 2 तबले. हा
हा 3 तालच आहे पण ध ध ब म ग म ब नि ध ध नि ध नि ब ग नि ग म नि ध ध ब म ग म ग रे सा रे आ ल बेला साजन आयो रे आयो आयो रे. वा वा. हा एपिसोड तो आपण मोठ्या स्पीकरवर उत्तम ऐकू शकू असं मला वाटतं. येस. यामध्ये बाकी आता features एकूण आहेत. किती वाद्य आहेत ह्या ॲपमध्ये? आता आज 27 वाद्य आहेत, जवळजवळ 450 राग आहेत, जवळजवळ 100 ताल आहेत, 10 जॉनरज आहेत, हिंदुस्थानी, कर्नाटक, ध्रुपद, बॉलिवूड, वेस्टर्न, लॅटिन, फ्युजन वगैरे, गझल, भजन. एवढे त्याचे जॉनराज आहेत. हो. मग बॉलिवूडचा जॉनर कसा, म्हणजे कसा असतो, जॉनर कसा असतो? सध्या 2 गोष्टी बदलतात त्याच्यामध्ये. एक तर तुमचं डिफॉल्ट वाद्यांचं सिलेक्शन बदलतं, की तुम्हाला तानपुरे बॉलिवूडला लागतील असं नाहीये, करेक्ट. पण ड्रम्स हवेत, मे बी गिटार्स आहेत. गिटार्स पण त्याच्यामध्ये एक बेस गिटार आहे, एक अकॉस्टिक गिटार आहे त्याच्यात. बर बर. सो अशी सगळी आता 27 वाद्य जे आहेत त्याचे वेगवेगळे जे क्रॉस सेक्शन्स आहेत किंवा जे कॉम्बिनेशन्स आहेत ते तुम्ही वापरून आता हे करू शकता जॉनरज. ओके. यामध्ये परवा आपण बोलत होतो तुम्ही हॅरी पॉटरचं काहीतरी ऍड करणार होतं, ते काय होतं? हो, तर हॅरी पॉटरचं एकतर मी हॅरी पॉटर पुस्तकांचा तर खूप मोठा फॅन आहेच. हां. जॉन विलियम्स इज अ जिनियस कंपोजर आणि त्यांनी इतक्या अमेझिंग म्हणजे Tunes केलेल्या. अप्रतिम स्कोअर्स आणि म्युझिक सगळं आहे त्यांचं जे हेडविग्स थीम नावाचं जे हॅरी पॉटरचं जे टायटल त्यांची थीम आहे ती मला गायला तर आवडत होती, पण म्हणलं ही मे बी आपल्या फ्युजन करून थोडंसं क्लासिकल म्हणून तराणा केला तसा मी एक बरं. हॅरी पॉटरच्या थीम सॉंगचा. तो ऐकू का थोडासा? हा म्हणजे ओके. अगदी. आणि मग त्याला जी वाद्य असतात ती सगळी वेस्टर्न वाद्य आहे कसं? नाही, तर आता तिथे कसं आहे, तिथे मी फ्युजन केल्यामुळे आपला खेमटा ताल वापरलाय. तबल्याचे 2 तबले आहेत, बरं. एक किक ड्रम पण त्याच्यात वापरतोय मी जस्ट फ्लेवर आणण्यासाठी. बरं गिटार्स आहेत, बाकी वेस्टर्न हार्मनी इन्स्ट्रुमेंट्स आहेत, पण स्वरमंडल पण आहे. बरं सो असं फ्युजन आहे थोडंसं ते. बरं. हे मला ऐकायला आवडेलच, पण समजा आता तुम्ही जी 27 वाद्य केलेली आहेत, हाच हॅरी पॉटर मला तालवाद्य नको आहे, पण पियानो पाहिजे, करेक्ट. तो जो इफेक्ट असतो, जो वेस्टर्न इफेक्ट आहे, ओके. त्याच्यावर येऊ शकतो. तो दाखवतो मी. सुरुवातीला नुसतं मी गातो हां. आणि मग ताल चालू करतो. चालेल चालेल. म्हणजे जी हार्मनी जे ऑफकोर्स ह्याच्यामध्ये जे ओरिजिनल जे कंपोजिशन आहे तसं वाजणार नाही, ऑफकोर्स करेक्ट. पण कुठेही असं वाटणार नाही की हे कमी कुठे पडतंय किंवा कुठे चुकीचं वाजतंय, असं कधी वाटणार नाही. बरं. तानूं दिरेना तदीं दीं तों तदानी तदीं तानूं दिरेना तदीं तदीं तदेरेना दीं तदीं. तानूं दिरेना तदीं दीं तों तदानी तदीं तानूं दिरेना तदीं तदीं तदेरेना दीं तदीं 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 तदानी दीं तदेरेना दीं तदीं 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 तदानी दीं तदेरेना दीं तदीं तानूं दिरेना तदीं दीं. सारे ग म व र नि सा रे सा नि ध व ध व म ग रे प म ग रे म ग रे ग नि ध नि रे सा तानूं दिरेना तदीं दीं तों तना ना 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 दीं. वा, फार मस्त आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे ॲप फार छान आहे, मला कळलेलं आहे. याच्यामध्ये 27 वाद्य आहेत, 300 पेक्षा जास्त, 100 पेक्षा जास्त ताल आहेत आणि वगैरे वगैरे. ॲपलनी तुमचा सत्कार केला आणि तुम्हाला ते रेकग्नेशन दिलं, हेही मला कळलं. पण जर मला हे हवं असेल ॲप नाद साधना, तर ते कुठे कुठे अवेलेबल आहे? हां, सो ते आत्ता फक्त ॲपल प्लॅटफॉर्मवरती म्हणजे आयपॅड किंवा आयफोनवरतीच शक्य आहे.
दुसऱ्या कुठल्या प्लॅटफॉर्मवरती शक्यच नाहीये करणं ही टेक्नॉलॉजी आता. म्हणजे हे अँड्रॉइडवर नाही आहे. पॉसिबलच नाही. का मी नाही प्रयत्न केला बरं. आणि मला असं लक्षात आलं की कारण मी जेव्हा गुगलमध्ये होतो तेव्हा मी हे थोडे एक्सपेरिमेंट्स करत होतो, पण माझ्याकडे अँड्रॉइड फोन होता, मी थोडंसं जावा शिकलो त्याच्यासाठी. आणि मला लक्षात असं आलं की प्ले म्हटल्यावर आपण कमांड जेव्हा देतो की हा साऊंड प्ले कर, तिथून जो प्ले होईपर्यंत आपल्याला कानाला तो पोचेपर्यंत इतका डिले होता त्याच्यामध्ये की 20 मिलीसेकंड टू 200 मिलीसेकंड, 200 मिलीसेकंड म्हणजे 1/5 ऑफ अ सेकंडपर्यंत तो डिले होता. बरं. अँड्रॉइडमध्ये. तर हा एवढा डिले जो आहे म्हणजे आपल्याला फार वाटत नाही की 20 मिलीसेकंड किंवा 1/5 ऑफ अ सेकंड एवढा काही मोठा वाटत नाही तो. पण लक्षात घ्या की आता स्वरमंडळ वाजवायचं आहे तर ती 40 तारा तुम्ही ह्या वेळात छेडताय, अर्ध्या सेकंदात 40 तारा छेडताय. ती प्रत्येक तार जवळजवळ 7, 8, 10 मिलीसेकंडच्या अंतरावर वाजते. त्याच्यात जर 20 मिलीसेकंड ते 200 मिलीसेकंड एरर येत असेल तर ती पूर्ण तुटून जाईल, ती फ्रेज फाटून जाईल, सगळी फुटून जाईल ती. तबल्याचं पण तसंच आहे. तिरकडे ताके ना तिरकडे घे ना ना 10 10 ह्या 20 15 मिलीसेकंडला ते बोल वाजतात. सो त्याच्यामध्ये एवढा एरर जर येत असेल तर मला शक्यच नाही आहे. आता कसं आहे तुम्हाला विचार करा की यूट्यूबला का प्रॉब्लेम येत नाही किंवा बाकीच्या, तो बफरिंग कसं त्याच्यामध्ये. सो पहिल्यांदा एकदा तो डिले गेला की बाकी सगळं ठीक आहे. माझ्या ॲपमध्ये हा प्रॉब्लेम मला फेस करायला लागतो कारण मी रिअल टाईम तयार करतोय म्युझिक. म्हणजे कुठेही मी ठरवून की आता हे पुढच्या 5 सेकंदांनी हे वाजवीन मी, असं नाही करता येते मला. त्या क्षणात ठरतं ते की आता इथे सोलो वाजवायचं आहे किंवा इथे ही फ्रेज वाजवायची, इथे स्वरमंडल छेडायचं आहे. तर त्यामुळे मला अंडर अ मिलीसेकंड जर रिस्पॉन्स असेल म्हणजे सगळं कम्प्युटेशन, एवढं ॲनालिसिस, सगळा त्याचं जे काही पॅरामीटर्स आहेत ते सगळे, आर्टिस्टिक इंटेलिजन्स आणि वाजवणं ते आणि ते तुमच्या कानापर्यंत पोचायला 1 मिलीसेकंडच्या आत जर असेल तरच ते जमेल. आणि ही टेक्नॉलॉजी फक्त ॲपलवरती आज रिअल टाईम ऑडिओची. पण अँड्रॉइडवर येऊ शकते येत्या काही काळामध्ये, असं काही दिसतं? कारण तुम्ही IT मध्ये आहात, तुम्ही ते ॲप तयार करताय. होपफुली त्यांना ती महत्त्वाची गोष्ट वाटेल, पण त्यांना बऱ्याच रिडिझाईन करायला लागणार आहे त्यांचं ऑपरेटिंग सिस्टम. कारण ॲपल कसं की सुरुवातीपासूनच त्यांनी ह्या हेतूनच तो बिल्ड केला. लो लेटन्सी ऑडिओ, त्यांचं ऑडिओ इंजिन म्हणून प्रकार आहे, AV फाउंडेशन म्हणून. ते अप्रतिम लो लेटन्सीसाठीच डिझाईन्ड आहे. ते परत जाऊन सगळं करायला तेवढं करतील का माहीत नाही आणि मेहनत खूप आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हे सध्या ॲपलवरच आहे, देर इज नो अदर चॉईस. म्हणजे असे 500-600 तरी लोक मला माहिती आहेत ज्यांनी मला सांगितलं की त्यांनी माझ्या ॲपसाठी नवीन आयफोन किंवा आयपॅड घेतला. पण हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, अवेलेबल आहे, कसं असतं याचं? सो त्याच्यात 2 गोष्टी आहेत. एक तर ॲप इन्स्टॉल करायला आणि वापरून बघायला फ्री आहे. त्याच्यातले बरेचसे फीचर्स असे आहेत की जे कायमचे फ्रीच राहतील. जे तुम्हाला स्वराचं आणि लयीचा जो काही अभ्यास करायचा आहे, रियाज करायचा आहे, सो तानपुरे, मेट्रोनोम आणि तो सूर ओळखणार ट्यूनर, त्याच्याबरोबर सगळे 450 राग, सगळे मेट्रोनोमचे ताल वेगवेगळे, हे सगळे फ्री आहेत. त्याच्यात वर्कआउट्स आहेत, कॅरिओकी आहे, कीबोर्ड आहे, खूप गोष्टी आहेत त्या फ्री आहेत. AI ची वाद्य जी आहेत ती तुम्हाला टाईम लिमिट असते की तुम्ही 100 सेकंद तुम्ही वाजवाल आणि मग फ्री असेल तर ते थांबेल थोड्या वेळाने, परत कितीही वेळा चालू करता येतं. म्हणजे पूर्ण अंदाज येईपर्यंत की मला ह्याची गरज आहे का, उपयोग आहे का, हे पूर्ण कळतं त्याच्यामध्ये. आणि मग छोटंसं सबस्क्रिप्शन आहे त्या सगळ्या जे AI आणि रेकॉर्डिंगचे जे मिक्सिंगचे फीचर्स आहेत त्याला छोटंसं सबस्क्रिप्शन आहे. म्हणजे किती असेल, आता स्टारबक्सची पण किमती वाढवल्या आहेत, पण आधीच्या किमती बघता एक मीडियम साईज कॉफी लाटे पर मंथ ॲन्युअल सबस्क्रिप्शनवरती. अरे वा, एवढंच छोटंसं सबस्क्रिप्शन आहे. वा, म्हणजे अवेलेबल आहे. येस. ओके, मला ॲपचं कळलं. पण आता हे मगासपासून आपण ऐकतोय की मला असं वाटलं म्हणून मी असं करून बघितलं, मला तसं वाटलं म्हणून मी तसं करून बघितलं, इमोशनल क्वेश्चन त्याच्यात आणला, इतकी वाद्य आणली. IT प्रोफेशनल हे खूप ढोबळ आहे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हे ढोबळ आहे. तुम्ही नेमके काय काय करत होता गुगलमध्ये की तुम्हाला हे असं लक्षात आलं की आपण हे करू शकतो? म्हणजे एक्झॅक्टली काय करत होतो तुम्ही गुगल? माझा विषय किंवा जे काही विषय मी घेतले ते इतके वेगळे होते या सगळ्याच्यामध्ये. म्हणजे मी सुरुवात केली स्टोरेज सिस्टम्स, फाईल सिस्टम्स, ऑपरेटिंग सिस्टम्स, कर्नल प्रोग्रॅमिंग, डिस्ट्रीब्युटेड सिस्टम्स, म्हणजे सिस्टम्स सगळे जे आहेत त्याच्यावरती माझं सगळं करिअर मी ते काढलं. 12 वर्ष अमेरिकेत होतो, मास्टर्स पण त्याच्यातच सिस्टम्समध्येच केलं मी. आणि एक माझं स्टोरेज आणि फाईल सिस्टम स्पेशलायझेशन होतं तेव्हा. हे सगळे विषय इतके वेगळे आहेत. मग गुगलमध्ये तुम्ही काय काम करत होता? गुगलमध्ये मी ॲड ॲनालिटिक्सच्या डेटा पाईपलाईन्स डिझाईन करत होतो. सो ते ह्याच्या म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर
प्रचंड इन्फ्लक्स ऑफ डेटा जो आहे तो बरं. सिम्प्लिफाय करून त्याच्यावरती ॲक्शन्स कशा चांगल्या पद्धतीने घेता येतील, इफेक्टिव्ह काय होईल, तो अनालिसिसचाच भाग होता. पण त्याच्यामध्ये टेराबाइट्स ऑफ डेटा वर बिंग हँडल. सो तो स्केल त्याची खूप वेगळी होती. सो प्रॉब्लेम्स वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. पण मला त्या प्रॉब्लेमच्या अल्टिमेट गोल जो आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. म्हणून मी त्या पॉईंटला ठरवलं की आता खूप शिकलो, खूप लोक, अमेझिंग लोक भेटली आहेत, खूप त्यांच्याकडनं शिकायला या मिळालं. शिक्षणामध्ये या जॉबमध्ये संगीताचा काही संबंध नव्हता? अजिबात नाही. हे सगळं इंडिपेंडेंटली चाललं होतं. इथं आल्यावर सुरू केलं? मी गाणं खूप वर्ष शिकत होतो आधी. Of course. पण टेक्नॉलॉजी आणि गाण्याचं एक आधी मी केला होता. टेक्नॉलॉजी म्हणणार नाही, पण सायन्स मॅथ्स म्हणेन. की मला जेव्हा 2 पॅरलल करिअर्स करायचा मी डिसिजन घेतला 12वी नंतर, तेव्हा मला लक्षात आलं की वेळेचाच मला प्रचंड प्रॉब्लेम येणार आहे. आणि असं म्हणतात की 10 तास रियाज केला पाहिजे चांगलं गायचं असेल तर ॲटलिस्ट. 10 तास रियाज आणि 10 तास अभ्यास करता मी 10 दिवसात मेलो असतो मी, कारण झोपच मिळाली नसते मला. सो सुरुवातीला मी ऑप्टिमाइज करायचा प्रयत्न करतो की 10 तासाचा रियाज इफेक्टिव्हली कुठेही क्वालिटी कमी न होता 5 तासात करता येईल का? करता येतो. तर तो 5 तासात करता आला मला. कारण कसं झालं, एक उदाहरण देतो. रियाज हे फिजिकल आहे ना? त्याच्यातला काही भाग फिजिकल आहे, पण काही बराचसा भाग न्यूरल आहे. उदाहरण सांगा बरं. सो असं म्हणतात की एखादा पलटा तुम्ही गात असाल तर तो 100 वेळेला गायलात की तो तुमचा पाठ होतो. 1000 वेळा गायलात की तो कधी आयुष्यात तुम्ही विसरणार नाही आणि त्याला छान एक रूप यायला लागतं. पण 5000 वेळा केलात की त्याला तेज येतं असं म्हणतात. पण ह्याच्यात कुठेही तो दिवसातनं करायचा आहे की महिन्यातनं करायचा आहे की वर्षातनं करायचं आहे तेवढे इटरेशन्स, हे कुठे म्हटलं नव्हतं. सो मी विचार केला की ह्याच्यामध्ये ब्रेनचा कुठेतरी संबंध यायला पाहिजे ना, ब्रेन केमिस्ट्री, न्यूरोसायन्स. सो मी तो अभ्यास सुरू केला की ब्रेनला सगळ्यात इफेक्टिव्ह कसं शिकवता येईल. की मला 1000 वेळा करायचा आहे पलटा, पण तो आज मी बसून 1000 वेळा करू की 5-5 वेळा करून पुढच्या 200 दिवसात करू तो पलटा, की कसं करायचं, डोसेज काय त्याचा. ते ह्या अभ्यासामध्ये मला असं लक्षात आलं, कारण देवर लॉट ऑफ रिसर्च पेपर्स ऑन दिस, की ब्रेन साधारण 5 किंवा 6-7 वेळेला एखादी गोष्ट तुम्ही करेक्टली रिपीट केल्यानंतर ब्रेन म्हणतं की मला कळलं की ही महत्त्वाची गोष्ट आहे, ती मी ऑप्टिमाइज करीन, पण कधी तुम्ही जेव्हा झोपाल ना तेव्हा मी करू शकेन, तोपर्यंत मला काही करता येणार नाही आता, कारण जागेपणे मला करता येणार नाही. सो जेव्हा ब्रेन झोपलेलं असतं तेव्हा हे सगळे न्यूरल पाथ्स, स्वप्न म्हणा किंवा ही जी सगळी क्रिया आहे, मेमरीची क्रिया आहे, न्यूरल पाथवेजचा एक मायलिनेशन म्हणून प्रकार असतो की आपला कच्चा रस्ता आहे त्याच्यावरती हायवे करायचा आहे, म्हणजे तो सिग्नल फास्ट त्याच्यावरनं जाईल, ही क्रिया मायलिनेशनची आहे. पण ती रात्री झोपेत होते. मग मी विचार केला की 5 वेळेला जर तुम्ही रिपीट करून पुढचे जर 900 जास्त इटरेशन्स वाया जाणार असतील तर एका दिवसात मी 20 पलटे 5-5 वेळा करीन आणि ते सगळे उद्या परत 20 जर केले तर ब्रेन विल ऑप्टिमाइज ऑल ऑफ देम टू नाईट. सडनली माझं 20 पट झालं ना काम इफेक्टिव्ह. बरं. असे वेगवेगळे फंडे वापरून तो 10 तासाचा 5 तासावर आणला. बरं. आणि मी पहाटे 3 वाजता उठून 8 पर्यंत रियाज करून जायचो कॉलेजला, मग घरी आल्यावरती थोडा अभ्यास, असं करून ते. आणि अभ्यासात पण हेच टेक्निक्स वापरले मी, पण ते तोही कमी झाला. वर्क झालं. सो इंजिनिअरिंग मी सर्व्हाइव्ह केलं आणि गाणं एकत्र करून मी जगलो. पण तुम्ही गुगलला गेल्यानंतर एकदम तुम्हाला मोहन भार्गव कसा झाला स्वदेश मधला, परत येऊया आपण सगळं सोडून इथं काम करूया? कधीतरी म्हणजे जनरली माणसं तिकडे गेली की परत येत नाही. Correct. तिथं वे ऑफ लाईफ खूप चांगला आहे. Correct. गुगलमध्ये उत्तम पैसे असणार आहेत, बायको ऍपलमध्ये म्हणजे काय रोज ऍपल असणार आहे. खूप लोकांनी वेड्यात काढलं तो डिसिजन की काय डोकं फिरलंय तुम्ही, परत काय चाललंय हे सगळं एवढं प्रेस्टिजियस लक्झुरियस लाईफ. पण मला ज्या दिवशी मी गेलो ना त्या दिवशी मी म्हटलं होतं, असं सेमी जोक होता पण कुठेतरी आतून सिरियस होतो मी, की 10 वर्षात परत येईन मी. त्याची 11 पॉईंट काहीतरी वर्ष झाली. ठीक आहे. विच इज नॉट टू बॅड ना एरर वाईज. आणि माझी बायको मेघना, तिला पण तसंच करायचं होतं. सो आमचं दोघांचं तो डिसिजन ठरला होता. ठरल्यामुळे. आणि मग 5 वर्ष झाली. मग म्हटलं की आता 5 वर्ष उरली आहेत. मग प्लॅनिंग थोडंसं बदलतं, आपला दृष्टिकोन बदलतो. मग 1 वर्ष राहिलं. मग लोकांना सांगायला लागलं की आता मी परत जायचा विचार करतोय. तेव्हा खूप लोकांना वाटलं की आम्ही गंमत करतो. तुम्ही 10 वर्ष तुमच्या डिसिजनवर ठाम होता? हो. आणि दोघांचं असल्यामुळे ना तर तसं तर प्लॅनिंग होत गेलं. थोडासा नशिबाचाही भाग असतो की थोडे पैसे एकत्र झाले, जे प्रोजेक्ट्स होते ते चांगल्या पद्धतीने संपवले. पुढे काय करायचं एक्झॅक्टली मला माहीत नव्हतं, पण मला ज्याच्यात आनंद मिळतोय तेच मला फक्त काम करायचं आता याच्या पुढे, हे डोक्यात माझ्या निश्चय तो खूप हे होता. कारण लाईफ इज टू शॉर्ट. ॲब्सोल्युटली. आणि जे तुम्हाला आवडत नाही किंवा ज्याच्यात आनंद आहे पण आत्मिक
समाधान मिळत नाहीये. अशी गोष्टी करून आयुष्य वाया कशाला घालवायचं. पण तेवढा काळ तो जायला गरजेचा होता. त्यात शिकायला खूप मिळालं मला. बरोबर. खूप प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचं शिकलो मी. कॉर्पोरेट लाईफमधनं खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. गाणं चालूच होतं, रियाज चालू होतं. जसराजींनी खूप खूप छान शिकवलं. जसराजींकडे किती वर्ष होतो तुम्ही? मी 2009 पासनं ते जाईपर्यंत असं शिकलो मी. पण ती पण गोष्ट वेगळीच आहे, कारण त्यांनी मला बोलून घेतलं शिकवायला. मला कधी हिंमत झाली नाही त्यांना विचारायची. आणि मी तेव्हा शोभाताई अभ्यंकरांकडे शिकत होतो गाणं, ज्या त्यांच्या स्टुडंट होत्या. आणि त्यामुळे मी कुठेतरी मनात स्वप्न असणारे पण भीती पण असणारे की कसं जाऊ आपण, डायरेक्टली आपण जसराजींकडे त्यांचं गाणं मला गायचंय पण त्यांच्याकडनं शिकून गायची हिंमत अशी विचारायची झाली नाही. आणि एक कॉम्पिटिशन होती ज्याच्यात ते जज होते. आणि तिथे त्यांनी गाणं ऐकलं, खूप आवडलं त्यांना. माझं चांगलं नशीब होतं की त्यांना ते आवडलं, कारण त्यांच्याच बंदिशी त्यांनी कंपोज केलेल्या त्यांच्या समोर गाणं माझ्या पद्धतीने त्यांच्याकडे कधी न शिकता, ही म्हणजे मला भीती होती, प्रचंड ट्रॉमा झाला होता त्याचा मला स्टेजवर बसताना की आता मी काय करू. पण म्हणलं मी माझ्या गुरुजी म्हणजे शोभाताईंना ध्यानात आणून मी म्हणलं की त्यांना मी प्राऊड करायचा प्रयत्न करेन, अशा हेतूने मी गायलो. त्यांना खूप आवडलं, ते खूप आशीर्वाद, खूप प्रेम दिलं. आता एक विषय बोलता बोलता मी सांगतो, तुम्ही जसं कॉम्पिटिशन बद्दल बोललात ना, हे ऍप समजा माझ्याकडे असेल तर मी एकटा कॉम्पिटिशनला जाऊ शकतो ना, बसू शकतो. हो, तबलेवाला असतो, पेटीवाला असतो, सगळंच असतं म्हणजे आजूबाजूला. पण कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही काय दाखवताय, तुम्ही परफॉर्म कसं करू शकता स्टेजवरती, गाण्याची समजा असेल. पण तिथे लाईव्ह तबलाच पाहिजे, तिथे लाईव्ह हार्मोनियम, लाईव्ह इन्स्ट्रुमेंट्सच पाहिजे. तानपुरा तुम्ही वापरा एक वेळ कॉम्पिटिशनला, कारण तिथे तुम्ही तानपुरा लावता येतोय का, छान गाता येतं तानपुरावरती हे दाखवत नाही. तुम्ही गाताय चांगलं आणि लाईव्ह तुम्ही स्पॉन्टेनियसली क्रिएटिव्हली गाऊ शकताय, बरोबर, हे जज बघणार आहेत. बरोबर, तिथे लाईव्हच पाहिजे तबला, असं मला वाटतं. बरं, अशा काही ठिकाणी आहेत जगात की जिथे तबला प्लेयर्स फार रेअर आहेत, जसं केनियामध्ये. तर तिथून मला काही लोकांचे मेसेज आले की तुमच्या ॲपमुळे आमची गुरुपौर्णिमा इथे होऊ शकली, तुमच्या ॲपनी संगत केली. किंवा एक मला मेसेज आला होता की त्यांचा युकेत कॉन्सर्ट होता आणि त्यांना व्हिसा मिळाला, पण त्यांच्या जे साथीदार होते त्यांना व्हिसा मिळाला नाही. आणि तिथे गेल्यावरती लक्षात आलं की सगळे तेव्हा तिथले जे लोकल कंपनीज आहेत ते ऑलरेडी बिझी आहेत कशात कशात. बरं, 2 दिवसावरती होतं, कारण पूर्ण कॉन्सर्ट ॲपवर केला. अरे वा, बरं. सो जिथे नाही आहे अवेलेबल तिथे ॲप विल सर्टनली. हे जे ॲप चालू असतं तेव्हा ट्युनर पण चालूच असतो. हो, कारण तो ऐकत असतो तुम्हाला, सगळे डिसिजन ऐकूनच ठरवत होतो. म्हणजे ॲट अ टाइम ते पण चालूच असतं की हे सगळी वाद्य सुरू असताना जर सूर माझा बेसूर लागला असेल किंवा कमी लागला असेल ते दाखवत होते. हो, सगळं पॅरलली चाललेलं आहे. ओके. यामध्ये तुम्ही जेव्हा अमेरिकेतनं इथं आल्यानंतर तुम्ही हे ॲप सुरू केलं, करायला घेतलं वगैरे वगैरे, त्याचा आता प्रवास ऐकला. बंदिशी लेखन हा प्रकार कधीपासून सुरू झाला तुमच्याकडे? 100च्या वर बंदिशी म्हणजे आय थिंक पहिली बंदिश मी 2001 मध्ये केली आहे. आणि त्याच्यानंतर जशा सुचल्या तशा केल्या वेगवेगळ्या विषयांवरती. मग काही ट्रॅडिशनल विषय होते, विरहात्मक काही बंदिशी आहेत. होमसिकनेसवरती अमेरिकेला पहिल्यांदा गेलो, घर तेव्हा पहिल्यांदाच सोडलं, तेव्हा होमसिकनेसची बंदिश केली मारव्यामध्ये. किंवा त्याच्यानंतर माझ्या बायकोला मी ऑनलाईन भेटलो होतो, त्यामुळे सुरुवातीचे रोमॅन्टिक बंदिशी, मग लग्नानंतर भांडणाच्या बंदिशी काही झाल्या, मग अपॉलॉजीच्या बंदिशी आल्या, पण त्या यायलाच पाहिजेत. मग पॅन्डेमिकची बंदिश झाली. मग त्याच्या आधी मुलं झाली होती, ते मुलं एक दिवशी खात नव्हती. बरं. आणि एक म्हणजे 8 महिन्याची असतील, 8-8.5 महिन्याची, आणि खायलाच तयार नाही, काही प्यायला तयार नाही. पण 4 तास झाले, काही म्हणजे हंगर स्ट्राईकवरती गेल्यासारखं झालं त्यांचं. आणि आम्ही पॅनिक होतो इथे. डॉक्टर म्हणले काही काळजी करू नका की ते जेव्हा भूक लागेल का खातील. पण आम्ही फर्स्ट टाइम पेरेंट्स, तो एक डेस्परेशन वाढायला लागलं, पॅनिक व्हायला लागलं. त्या डेस्परेशनमध्ये एक बंदिश आली की प्लीज काहीतरी खा ना बाबांनो. बरं. तशी बंदिश झाली. मग वर्क फ्रॉम होमची एक बंदिश झाली की टेक्नॉलॉजी आणि ह्या गोष्टींनी आपलं आता आयुष्य कसं बदलतं, आणि ते काही त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी नाही आहेत. डिजिटल ॲडिक्शन्स आहेत, स्क्रीन टाईम फार वाढलाय, सारखी ईमेल येते नाही येते याची एक अँझायटी होत असते. तो अशा बंदिशी झाल्या. मग अन्न वस्त्र निवारा वायफाय, कारण गरज आहे काळाची ती आता. कारण तो असं म्हणतात ना की तुम्हाला फॅमिली कॉन्फरन्स घ्यायचा असेल तर राउटर बंद करा वायफायचा, की सगळे हॉलमध्ये येऊन भेटतात. खरी गोष्ट. त्याच्या जोकवरनं ही बंदी सुचली मला ॲक्च्युली. बरं. अशा, आणि मग पंचमहाभूतांवरती आहे. पण मग ह्या ज्या बंदिशी असतात या तुम्ही तुमच्या कॉन्सर्टमध्ये गाता? हो. बरं. आणि त्याचा म्हणजे रिस्पॉन्स कसा असतो? कारण जनरली या बंदिशी ऐकून पण माहीत नसतात,
सास नणंद आणि करेक्ट विरहाच्या अशाच असतात. करेक्ट पिया वगैरे गए गावाला एक्झॅक्टली गेलेत वगैरे. तेवढे दोनच इमोशन्स खूप बंदिशीमध्ये दिसले की पिया गए परदेश म्हणून दुःख किंवा विरह झाला हो. आणि अलबेला सजन सासवड- आयोरी सारखं आनंद झाला. आनंद झाला. हो. पण ह्याच्या व्यतिरिक्त आनंदाचे कितीतरी क्षण आहेत, दुःखाचे छटा वेगवेगळ्या आहेत. हम्म. त्याच्यात छोटा विरह आणि मोठा विरह, की उद्या सकाळी भेटणार आहे मी, पण आज रात्री अँझायटी होते किंवा लॉंगिंग आहे, मिसिंग आहे. ते कसं छोटा विरह. हम्म. लॉंग विरह की कधी परत भेटेल का माहीत नाही, हम्म. इनडेफिनेट, ह्याचं एक वेगळी इंटेन्सिटी आहे. हम्म. किंवा हॅपी बर्थडे टू यू, हम्म. ह्याच्यावरती कुठेच क्लासिकलमध्ये बंदिश नव्हते किंवा पण काही ते असायला पाहिजे असं वाटतं, तेव्हा फरक पडतो. व्हॅलिड एक्सप्रेशन आहे ह्युमन्ससाठी आपल्या. आणि कुठल्याही सोशल याच्यामध्ये पटकन हॅपी बर्थडे टू यू, हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू, कुठलाही शुभ मंगल दिन जर असेल तर तशा पद्धतीने पण एक तुम्ही झाली. मग बंदिश लिहिताना राग डोक्यात आणून लिहिता की आधी बंदिश कविता लिहिल्यावर लिहिता आणि मग ते रागात बसवता? सुरुवातीला काय झालं की ह्या रागासाठी ह्या तालामध्ये मला बंदिश या टेम्पोची हवी आहे, या अर्थाची, म्हणजे मॅच होईल विलंबित खेळायला किंवा असं. अशा काही केल्या मी बंदिशी आणि त्या ठीक झाल्या. म्हणजे पण बऱ्याच अशा बंदिशी सुचल्या की ज्या राग ताल शब्द सगळं एका एकत्र वेळेला झालं. बाहेर आलं, एकदम डाउनलोड सारखं एकदम बाहेर पडलं ते. आणि ह्या बंदिशीची जी मजा होती ती त्या बंदिशीनं ही नव्हती. कोरोनाची जी आता तुम्ही मगाशी ऐकवली ती कशी आली? ती अशीच ती एकदम अशीच भस्कन पहाटे आली? कधीतरी 3 वाजता जाग आली आणि म्हणलं काहीतरी होतंय. आणि आता हे मला लक्षात येतं की बंदिश येणारे काहीतरी बाहेर पडणारे म्युझिकली, मग मी रेकॉर्ड करतो स्वतःला आणि मग रेकॉर्डिंगवरनं सकाळी शिकलो मी ती. सो असंच ती आता गेल्या म्हणजे 2014 पासून पुढे सगळ्याच बंदिशी अशा झाल्या. मी आता करायचा प्रयत्न करत नाही, येत जातात. कारण आली की ती इतकी छान असते. तुम्ही मग काय तीच अशा ठेवतो. कविता करून बघितली आहे का? जर आपल्याला बंदिश चांगली जमली तर कविता पण चांगली जमेल ना. एखादी केली आहे कधीतरी कविता, पण त्याच्यापेक्षा हेच बरं आहे जास्त. पण हे कसं ना, असा मी विचार करतो की गाडी माझी आहे पण ड्रायव्हर कोणीतरी दुसरा आहे, कधीतरी असा फिलिंग येतो ना. पण तो ड्रायव्हर इज द बेस्ट ड्रायव्हर आय कॅन होप फॉर. मग मी कशाला चालवू? मग त्याच्याच हातात सूत्र दिलेली बरी असं मला वा. वाटतं. जाता आता शेवटच्या टप्प्याकडे आपण आलोय. या सगळ्यामध्ये आता तुम्ही जे ॲप डेव्हलप केलंय ते डेव्हलप होतच असतं. आता तुमचा पुढचा या ॲपच्या पुढचा काय पडाव असणार आहे? आत्ता साधारण 8 वर्ष होतील डिसेंबरमध्ये ॲपला. पण सुरुवातच आहे फक्त आत्ता. कारण इतके अजून राग, इतके ताल, वाद्य, जॉनराज, अजून कितीतरी असे वेगवेगळे म्युझिक. एवढा डीप आहे विषय, एवढा तो समुद्र आहे की मला कधी वाटत नाही की मला झालं काम असं मी कधी म्हणू शकेन. मला आयुष्यभरासाठी आता जॉब आहे. बरोबर आहे. आता पुढचा पण काय डोक्यात आहे? आता काय करावंसं वाटतंय? आता कर्नाटक इन्स्ट्रुमेंट्समध्ये मृदंग एक मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे मला तो. कारण खूप लोकांनी मागितले आणि तो त्यांचा मला नीट अभ्यास करून, कारण तो खूप वेगळा विषय बेसिकच आहे आणि कर्नाटकमध्ये तो मृदुंग पहिला त्याच्याशिवाय येतोच. त्यांना हां, correct. येतोच. हां. करेक्ट. किंवा लहरा. पण लहरा जो ॲडॅप्टिव्ह आहे, जो तुमचा तबला ऐकून लहरा ॲडॅप्टिव्ह होईल असा विचार चाललाय. हे खूप इंटरेस्टिंग आणि एक डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे. शेवटचा प्रश्न विचारतो. बॉलिवूड संगीत जे आहे आपल्याकडे 100 पैकी 105 माणसं बॉलिवूडची गाणी गात असतात. तर त्याच्यामध्ये ते जे गाणं आहे, तुम्ही जे गाताय ते गाणं ऐकून ते अप्लाय करतात स्वर, की ती गाणीच त्याच्यामध्ये आहेत, काइंड ऑफ कराओके? हां, सो कॅरिओकेचा खूप वेगळा विषय झाला. म्हणजे त्याच्यामध्ये कॅरिओके तुम्ही ट्रॅक लोड करू शकता, पण ॲपची जी सगळी वाद्य आहेत ती ऑन द स्पॉट ठरवतात. त्याला गाणं कसं आहे माहिती नाही आहे आणि दरवेळेला वेगळं वाटेल, पण दरवेळेला चांगलं वाटेल. म्हणजे त्याच्यात कुठेही तुम्हाला जर सवय असेल की ह्या गाण्यात असंच होणार आहे तर तसं होणार नाही आहे, कारण मग तो वेगळा प्रॉब्लेम आहे तो कॅरिओकीचा ट्रॅकचा. मग त्याच्यात ते ठरलेली वाद्य असतात ते त्या आणि पद्धतीने ती खूप वाजतात. ॲप्स आहेत तशी. बरं. पण कॅरिओकीमध्ये जर मी एखादी लाईन 2दा गायलो आणि ती ओरिजिनल एकच लाईन आहे किंवा मला पटकन काहीतरी आलाप करायचा, सरगम करायचं, इम्प्रोवाईज करायचं आहे, तर ते नाही करतायत. कारण ते पुढे गेलं की गडबड झाली सगळी. बरं. तिथे तेवढाच तुम्हाला ट्रॅक मिळतो आणि तेवढाच वेळ असतो आणि एक्झॅक्टली तसंच गायला लागतं तुम्हाला. पण मग तो जो ट्रॅक आहे तो शास्त्रीय संगीतासारखाच वाजतो की नाही? त्या गाण्याची तो जॉनर ओळखून तसा वाजतो? नाही, कम्प्लीट जॉनराप्रमाणे. जॉनरामध्ये काय तुमची वाद्यांचा चॉईस येतो, त्याच्यात ट्युनिंगचा चॉईस येतो की आपल्या फॉर क्लासिकल. एक्झाम्पल आता अभिनव जाओ छोडके जर गाणं असेल, आता काही शास्त्रीय संगीत नाही आहे, प्रेमगीत आहे ते. करेक्ट. तर ते जर गाणं मी बॉलिवूडचं तुमचा जॉनरा वापरून प्ले करायला सांगितलं वाद्यांना आणि मी गायला लागलो, करेक्ट. तर ते ऑफकोर्स जसं मी गातोय तसं वाजणार, कारण त्याला ते माहित नाही ती चाल काय आहे. करेक्ट. पण मग म्हणून ते शास्त्रीय वाटू नये ना, किंवा सेमी नाही क्लासिकल पण वाटणार, वाटू correct. नये.
त्याच्यामध्ये तुम्ही ताल पण सिलेक्शन असतं. सो तुम्ही 3 तालात गायला तर ते क्लासिकल वाटणार आहे, पण जर तुम्ही केहरव्यात गायलात, दादऱ्यात गायलात तर ते लाईट वाटेल. मला साधारण याचा अंदाज आला की हे काय पद्धतीनं वर्क होतंय. आता आपण अगदी शेवटच्या टप्प्याकडे आलोय. तर त्याच्यामध्ये ॲपल बरोबर तुम्ही काम करताय. ॲपलनं तुम्हाला पारितोषिक पण दिलं, तुम्हाला सपोर्ट पण केला. आता ॲपलचं आणि तुमचं काही असोसिएशन झालंय का? किंवा असा पुरस्कार मिळाल्यानंतर ॲपल तुमच्याबरोबर काही टाय अप करतं का? की तू आता आणखी असं काहीतरी कर, आम्हाला हवंय. असं काही गिव्ह अँड टेक आहे का? काय होतं, आता ॲपल मला खूप वेळेला टॉक्सना इन्व्हाइट करतोय, वा. की मग स्टुडंट्स असतील किंवा कंपनीचे कोणी असतील किंवा वेगवेगळे ऑडियन्सेस, जिथे ॲपल माझी स्टोरी मांडायची त्यांना. बरं. कारण त्या स्टोरीतनं लोकांना त्यांच्यामध्ये इन्स्पिरेशन पण मिळतं की काहीतरी नवीन करता येईल, काहीतरी मल्टीडिसिप्लिनरी अप्रोचनी इनोव्हेशन काहीतरी करता येईल. आणि त्याच्यामध्ये ॲपल पण झळकतं ॲक्च्युली, कारण हे कुठेच शक्य नाही दुसरीकडे. करेक्ट, फक्त ॲपल. त्यामुळे तुम्ही तो प्लॅटफॉर्म चूज केला. मला चॉईसच नव्हता, दुसरीकडे शक्य हेच तर त्यांचं यश आहे. त्यामुळे त्यांचा प्लॅटफॉर्मची जी केपेबिलिटी आहे, जी नॉर्मली सर्वसाधारण ॲप्समध्ये दिसत नाही. कारण मोस्ट ॲप्स दोन्हीकडे असतात, अँड्रॉइडवरती पण असतात, ॲपलवरती पण असतात. पण हे असं रेअर ॲप्समध्ये एक आहे की जे फक्त ॲपलवरतीच पॉसिबल आहे. त्यामुळे त्यांना एकतर आनंद खूप होतो. त्यांच्या इंजिनिअरिंग टीम्सना पण भेटलो मी, त्यांचं कौतुक करलं की तुमच्या या सगळ्या ज्या सबसिस्टम्स आहेत, AV फाउंडेशन आहे, कोर ML, कितीतरी गोष्टी आहेत, त्याच्यामुळे माझं लाईफ किती इझी झालं. कारण मला या गोष्टींचा तर विचार करायला लागत नाही. मी फक्त गाण्यावरती आणि ॲपच्या डेव्हलपमेंटवरती फोकस करू शकतो. हीच गोष्ट सांगतो मी. पण ह्या सगळ्याच्यामध्ये मला आता टिम कुक जेव्हा इथे आले होते, ॲपलचे CEO, ॲपलचं स्टोअर मुंबईत जेव्हा पहिलं इंडियातलं स्टोअर ओपन झालं, त्या ओपनिंगसाठी ते आले होते. आणि मला याच्या काही दिवस आधी मला फोन आला ॲपलचा की कोणाला तरी तुला आम्ही भेटणार आहोत, ते कोण ते सांगणार नाही, पण एक्झिक्युटिव्ह टीममधलं कोणीतरी, असं त्यांनी सांगितलं. आणि ते म्हणाले की तुझं ॲपचं बॅकग्राऊंड थोडीशी, तुझी स्टोरी थोडीशी आणि एक गाणं गाऊन दाखवताना तू, एक तुला 15 ते 20 मिनटं आहेत. वा. सो म्हटलं की दिस इज व्हेरी एक्साइटिंग. आणि सो मी विचार केला कुठलं गाणं त्यांच्यासाठी गाऊ. मला माहीत नव्हतं तेव्हा कोण आहे. सो म्हटलं की मी ॲझ्युम केलं की बाहेरून येतात, सो अमेरिकेतनं येत असतील, कुपर्टिनोमधनं, सो मे बी इंडियन नसतील कदाचित. मग मी विचार केला की इंग्लिश गाणं तर मला गाता येत नाही, मग कुठलं फ्युजन करू, काय करू. मग मी म्हटलं मिले सूर मेरा तुम्हारा ऐकवतो त्यांना, कारण या ॲपचा जो एक ओव्हरऑल इंटेन्शन आहे इज मिले सूर मेरा तुम्हारा. आणि म्हटलं हे एकतर नॅशनल इंटिग्रेशनच्या दृष्टिकोनातनं उत्तम गाणं आहे, अप्रतिम गाणं आहे, ते त्यांना ऐकवतो. आपल्या सगळ्या वेगवेगळ्या वाद्यांची आणि एक वेगवेगळ्या याची झलक मिळेल. आणि तिथून मग एक सरप्राईज एलिमेंट मी ॲड केला, जो लागा चुनरी में दाग मधला शेवटचा जो चतरंग आहे फास्ट, तो त्याच्यातनं त्याची मेडली केली बेसिकली. सो थोडंसं स्लो आणि मग एकदम सुपर फास्ट असं एक, आणि त्याच्यात सगळी वाद्य दाखवली शॉर्टमध्ये स्टोरी सांगितली. आणि मला काय, मी आय वॉज रिप्रेझेंटिंग नॉट जस्ट इंडियन डेव्हलपर्स पण ऑल्सो इंडियन म्युझिशियन्स नाव. सो म्हटलं हे परफेक्ट गाणं आहे त्यासाठी, म्हणून ते मी, आणि भैरवी होती, सो मी त्यांच्यासाठी गायलो. तर ते टिम कुक निघाले. आणि असं मी पहिल्यांदा जेव्हा भेटलो, मला 5 मिनिटं आधी सांगितलं की आता टिम कुक येणार आहेत. म्हटलं ठीक आहे, आय एम ओके. श्वास घेतले 4, आणि इतकी मजा आली, इतक्या गप्पा छान रंगल्या आमच्या. खरं तर ॲक्च्युली कमीच वेळ होता, पण मला 20 मिनिटं मिळाली गप्पा मारायला. पण मग हे परफॉर्म तिथंच केलं तुम्ही? हो, कुठे केलं परफॉर्म? मुंबईमध्ये, त्या ॲपल स्टोअरच्या प्रेमायसेस. हो का? अरे वा. मग ती भैरवीच आहे? ती भैरवीच आहे. आपण त्यांना सांगता करू? चालेल, साऊंड्स गुड. चालेल. चला, या भैरवीनं आपण सांगता करूया, कारण हे झाल्यानंतर मी काहीही बोलणार नाही. पण तुम्ही इथं आला त्याबद्दल खरंच आभार. मला खूप छान वाटलं. आणि मला हा क्रांतिकारी बदल वाटतो. हे ॲप मला अशासाठी महत्त्वाचं वाटतं की कुणीही नसताना सोबत आपण बरोबर गातोय की नाही हे सांगणारं ते ॲप आहे. आणि त्याचबरोबर इतर सगळी वाद्य जर माझ्या आजूबाजूला असतील तर मला किती मोठी मदत होईल त्यामुळे. तर तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि भविष्यात आणखी काहीतरी नवीन नवीन या ॲपमध्ये आम्हाला पाहायला मिळेल. आणि मला असं वाटतं व्यक्तिशः की आज नाही तर उद्या अँड्रॉइडला हे लक्षात येईल की आपण हे केलं पाहिजे. तिथं जर ते आलं तर ते खूपच जास्त मासपर्यंत पोहोचेल. त्या शुभेच्छा. थँक्यू. तुझ्या अप्रतिम शोवरती मला बोलवलंस, मला खूप आनंद झाला. गप्पा मारून तर खूप मजा आली. आणि इतके छान प्रश्न आहेत तुझे. आपण काय खूप कारण आधी गप्पा मारल्या नव्हत्या तुझ्या ह्याच्याप्रमाणे की तुला क्युरिओसिटी ती ठेवायची होती. आणि इतके
म्हणजे मला अशा प्रश्नांना रिस्पॉन्ड करायला पण इतकी मजा येते. वा, सो थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. थँक्यू. भले ते घडो, चांगली माणसं जोडली जाणं फार महत्त्वाचं आहे. आज आपल्याशी संदीप जोडले गेलेले आहेत, त्यांना आपण भेटत राहूच. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा, पण जाण्याआधी भैरवी. मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. सुर की नदियाँ हर दिशा से बह के सागर में मिले. बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के. ओ मिले सुर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा. दिम तनन दर्दरतानुम तदरना, दिम तनन दर्दरतानुम तदरना, तनन दर्दरतानुम तदरना, दिम दर्दर तन दर तन तुंदर तदार तारे दानी, दिम तनन दर्दर दर्दर दाने दान दान दान, दिम तनन दर्दरतानुम तदरना, तनन दर्दरतानुम तदरना. सप्त सुर न तीन ग्राम बंसी बाजे रे सा नि सा नि ध नि ध प प म म ध मध ग म म ग रे सा. धाधा किडदा धाधा किडदा धाधा किडदा चरण धरन धरत पाग परत नहीं परनी. झांझर झनके झांझर झनके झनन नन 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 दर दीम तुम तन 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 ना दीम तन न दर तानुम तन तन न दर तानुम तन न दीम तन न दर तानुम तन ना दर दर तुम दर 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 दीम तन न न दीम तन न न दीम तन दर दर तुम तन न दर दर तुम तन न दर दर तुम तन न न दर दर तुम ना दर 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 तुम दर 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 ना दर 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 तुम दर 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 तुम दर दर तुम दर दर तुम दर दर तुम दर तुम त दर तुम त दर तुम त दर तुम त धागड़ तुम तकड़ान धा धागड़ तुम तकड़ान धा धागड़ तुम तकड़ान धा. दिम तन न दर दर तानुम दर ना तन न दर दर तानुम दर ना दानी दा ना ना दर ना दी. वा वा वा, क्या बात आहे, मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू.